प्राचार्य डॉक्टर S.C. आडवीतोटी सर आणि दुसरे रिसोर्स पर्सन म्हणून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत ते आमचे मित्र प्रोफेसर डॉक्टर बापू राऊत सर यांचा मी थोडक्यात परिचय करून या ठिकाणी देतो आहे. आपणाला ही मंडळी या ठिकाणी परिचित आहेच, परंतु एक कार्यक्रमाचा औपचारिकता म्हणून मी या ठिकाणी यांचा परिचय करून या ठिकाणी देण्यासाठी उभा आहे. तर आजची जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेचं शीर्षक आहे रिसर्च मेथॉडॉलॉजी इन जिओग्राफी. ज्यांनी मला रिसर्च मेथॉडॉलॉजी जिओग्राफीची शिकवली ते आमचे गुरुवर्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर S.C. आडवीतोटी सर आहेत. कारण मी ज्यावेळेस MA या ठिकाणी होतो, MA आम्हाला जो हा पेपर यांनी शिकवला ते म्हणजे आडवीतोटी सर आहेत. मग यांचा रिसर्चचा फार मोठा दांडगा अनुभव या ठिकाणी आहे. कारण मी शिकत असल्यापासून ते अनेक कार्यशाळेमध्ये, अनेक सेमिनारमध्ये, वर्कशॉपमध्ये इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना रिसर्च मेथॉडॉलॉजीचं मार्गदर्शन या ठिकाणी करत आहेत. ते आत्ताच नुकतेच या ठिकाणी अक्कलकोट कॉलेजवरून एक निवृत्त या ठिकाणी प्राचार्य पदावरून या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर ते एक संशोधक मार्गदर्शक या ठिकाणी आहेत. त्यांच्या हाताखाली आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी संशोधनाचं कार्य पूर्ण केलेले आहेत. काही विद्यार्थी अजून देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. ते एक चांगले उत्तम भूगोलाचे लेखक आहेत. त्यांनी भूगोलाचे अनेक ग्रंथ संपादित या ठिकाणी केलेले आहेत. त्याचबरोबर आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सरांचं की आणि सध्या सर अनेक इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलच्या सेमिनारमध्ये ते एक रिसोर्स पर्सन म्हणून त्यांचं या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी सध्या मिळत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ते मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित असतात. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण भूगोलाच्या प्राध्यापकांची एक संघटना आहे, एक युनिटी आहे. त्याचं नाव आहे सोलापूर जिल्हा भूगोल शिक्षक संघ. तर या संघाचे सध्या ते अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. तर सर्व प्राध्यापकांना एकत्रित आणणं आणि भूगोलाचं विद्यार्थी, भूगोलाचं शिक्षक, प्राध्यापक यांचा विकास या ठिकाणी होणं यासाठी नेहमी सर या ठिकाणी धडपडत असतात. तर असे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले. त्याचनंतर उद्घाटनानंतर सर एक सत्र देखील या ठिकाणी घेणार आहेत. ते रिसर्च मेथॉडॉलॉजी याविषयी आपल्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत. त्याबद्दल मी सरांचं डिपार्टमेंटच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर आपला दुसऱ्या सत्रामध्ये जे मार्गदर्शन करणार आहेत ते दुसरे रिसोर्स पर्सन आमचे मित्र, आमचे बंधू समान असणारे मित्र प्राध्यापक बापू राऊत सर हे या ठिकाणी आहेत. ते रिपोर्ट रायटिंग कसं करायचं त्याविषयी ते बोलणार आहेत. तर सरांचा विचार विनिमय केला तर सर हे विभाग प्रमुख म्हणून, भूगोल विभाग प्रमुख म्हणून वसुंधरा कला महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची जवळपास 22 वर्षे या ठिकाणी सेवा झालेली आहे. ते देखील एक उत्तम शिक्षक, त्याचबरोबर उत्तम प्राध्यापक आणि एक उत्तम लेखक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत. जवळपास या ठिकाणी सरांची 40 पुस्तकं या ठिकाणी भूगोलाची प्रकाशित झालेली आहेत. त्यानंतर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती सरांनी पेपर प्रेझेंटेशन केलेलं आहेत, लेखनाचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते सध्या सोलापूर विद्यापीठाचे एक PhDचे एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या 5 विद्यार्थी या ठिकाणी संशोधनाचं कार्य करत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी आपल्यामध्ये समवेत या ठिकाणी बसलेले आहेत. तर असे एक अभ्यासू रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती आणि प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंगवरती व्यक्तिमत्व आपल्याला आज या ठिकाणी मिळालं. आपल्याला या ठिकाणी त्यांचं ऐकायला या ठिकाणी मिळणार आहेत. खरंच मी या ठिकाणी त्यांचा धन्यवाद मानतो. आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आलेत त्याबद्दल या ठिकाणी पुन्हा एकदा मी दोघांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतो. आणि संयोजकांनी मला त्यांचा परिचय करून देण्याची संधी दिली आणि मी थोडक्या शब्दामध्ये त्यांचा या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे. त्याबद्दल संयोजकांना देखील धन्यवाद. धन्यवाद सर. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, सत्कार करणे ही आपली भारतीय परंपरा. ही परंपरा जतन करत आज आपण या ठिकाणी पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सरांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर S.C. आडवीतोट सर यांचा सत्कार करावा. भूगोलातील गाढे अभ्यासक, संशोधक आणि अतिशय
मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर SC आडवितोड सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर मी पुजारी सरांना विनंती करते की आजच्या या कार्यशाळेचे दुसरे रिसोर्स पर्सन वसुंधरा कला महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर BB राऊत सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर RJ मोहरकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कला शाखेचे उपप्राचार्य सुहास पुजारी सरांचा सत्कार करावा. सत्काराचा सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की कर्मयोगी आप्पासाहेब काडादी जयंती आणि जागतिक ओझोन संवर्धन दिनाचे औचित्य साधून दिनांक 18 सप्टेंबर रोजी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली होती. या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा. सर्वात प्रथम या स्पर्धेमध्ये सर ओझोन संवर्धनाच्या संदर्भात पोस्टर्स हे तयार करण्यात आले होते. 3 क्रमांक काढण्याचे ठरले होते, परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता 50 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी केलेले पोस्टर्स हे अतिशय सुंदर होते. त्यामुळे बक्षिसांची संख्या या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. तर सगळ्यात प्रथम उत्तेजनार्थामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पल्लवी पंतोजी MA फर्स्ट इयर. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा. उत्तेजनार्थामध्ये दुसरं बक्षीस मिळालेलं आहे खानापुरे वैष्णवी MA सेकंड इयर. विद्यार्थ्यांनी पटपट लवकर समोर यायचं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलेलं आहे. दत्ता रोशनी 11वी D डिव्हिजनची विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे. टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करायचं आहे. कापुरे निहारिका BCom फर्स्ट इयर तृतीय क्रमांकाचं विभागून बक्षीस मिळालेलं आहे. कापुरे निहारिका. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस विभागून आहे वडगेरी इकरा. त्यानंतर सरफराज नदाफ BA थर्ड इयर. सरफराज नदाफ. खूप खूप अभिनंदन. आणि प्रथम क्रमांक आहे डोके समीक्षा BA सेकंड इयर. जोरदार टाळ्या वाजवून तिचा सत्कार करूयात आपण. समीक्षा डोके हिला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सर्टिफिकेट या ठिकाणी मिळत आहे. विशेष कौतुक सर, मागच्या वर्षी आपण रांगोळी स्पर्धा घेतली होती याच विषयावरती. याही रांगोळी स्पर्धेत समीक्षाचा प्रथम क्रमांक होता आणि तो क्रमांक तिने कंटिन्युअसली चालू ठेवलेला आहे. समीक्षाला पुढच्या वर्षीसाठी आपण शुभेच्छा देऊया जेणेकरून ती हॅट्रिक बक्षीस मारेल. खूप खूप अभिनंदन. सर्व बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर आपल्या विचारांची दिशा, अनुभवांची प्रेरणा देण्यासाठी आणि ज्ञानाच्या प्रवाहात नवी जाणीव निर्माण करण्यासाठी आदरणीय पाहुणे आज आपल्यासोबत आहेत. मी आजचे आपले प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉक्टर SC आडवितोड सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. समीक्षा डॉक्टर तुमच्या नावाने लिहा. काय ते अक्कलकोटचे समीक्षा सर्वांना नमस्कार. संगमेश्वर महाविद्यालय
भूगोल विभागाच्या वतीनं आणि सोलापूर जिल्हा भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र मार्गदर्शक या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सर, भूगोल विभाग प्रमुख आमचे मित्र डॉक्टर राजकुमार मोहरकर सर, माझ्यासमवेत ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत असे आमचे मित्र डॉक्टर बापू राऊत, वसुंधरा महाविद्यालय सोलापूर आणि या विभागातील सर्व सहकारी आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे ते सर्व माझे भूगोल विषयाचे विद्यार्थी बंधू भगिनी, आजच्या या प्रसंगी संशोधनावरती कार्यशाळा आयोजित करण्यात आलं याचं मला खूप मोठा आनंद आणि अभिमान वाटतं. कारण आजच्या स्थितीतलं संशोधनाची दिशा आणि त्या संशोधनाप्रती असलेलं कामकाज पाहिल्यानंतर नेहमी उलटी दिशा होती काय असं वाटतं. विद्यार्थी झेडपर्यंत जाऊन पोचतो आणि ए म्हणजे काय विद्यार्थ्याला माहीत होत नाही. अशा पद्धतीची एक एकंदरीत वातावरण या संशोधनाच्या बाबतीत झाल्यामुळं आपला विषय संशोधनाच्या स्तरावरती इतर विषयाच्या तुलनेमध्ये जेव्हा बघतो आपण तो आपला विषय कुठं आहे याचं विचारमंथन होणं अत्यंत गरजेचं असतं. आणि ते केव्हा होऊ शकतं, जेव्हा अशा कार्यशाळेच्या माध्यमातून संशोधनावरती अत्यंत सखोलपणे चर्चा होणं हे खूप क्रमप्राप्त असतं. आणि ते कार्यशाळा आज संगमेश्वर महाविद्यालयामध्ये आयोजित केल्याबद्दल प्रथमतः या सर्व भूगोल विभागातील सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की एक दिशा देण्याचं काम आजच्या प्रसंगी करण्यात आलेलं आहे. जागतिकीकरणाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर गुणवत्ता आणि विकास ह्या दोन बाजू जरी वेगळे दिसत असले तरी दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून जात असतात. आणि ते जोपर्यंत एकत्रितरित्या असणार आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थानं संशोधनाची दिशा ही योग्य पद्धतीने चालू आहे असं वाटतं. मी केलेलं काम जर रेकग्नाईज होत नसेल, कोणी विचारत नसेल, तर त्या कामाचं मूल्यमापन पहिल्यांदा आपण आपल्या पद्धतीनं करायला शिकलं पाहिजे. मग तुम्ही कुठलंही साधं जरी एक रिसर्च पेपर जरी तुम्ही पब्लिश केला तर ते रिसर्च पेपरमधलं शेवटी याचे एंड युजर कोण आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यांना समोर ठेवून आपलं काम चालू असलं पाहिजे. तर ते करण्यासाठी अशा कार्यशाळेची आवश्यकता असते. आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला जी दिशा मिळणार आहे त्यातून काही भाग हे आपल्याला शिकायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. कारण शेवटी मला आठवतं माझं जेव्हा PhDचा व्हायवा झाला शिवाजी विद्यापीठामध्ये आणि माझे तिथले विभाग प्रमुख डॉक्टर MG जाधव सर झाल्यानंतर सगळे आले खाली आणि एकच शब्द मला म्हणले, संशोधनामध्ये तू आत्ता नर्सरीमध्ये प्रवेश घेतला. PhD डिग्री अवॉर्ड झाल्यानंतर त्यांचं एका ओळीतलं रिमार्क आहे. मग हे असं का, तर त्यांनी परत सविस्तरपणे चर्चेतनं सांगितलं काय असलं पाहिजे, कशा पद्धतीचं संशोधन झालं पाहिजे. आज मला सांगायला अभिमान वाटेल की माझे 7 विद्यार्थी जे PhD झालेले आहेत त्यामध्ये इथं 2 आहेत ना मंजू, एक इथं बसलेली सूत्रसिंचन करणारे मंजू आणि दुसरं ज्युनियरला असलेले अरबळे विठ्ठल, हे 2 आणखीन 5. ह्या 7 जणांना तुम्ही केव्हाही कुठल्याही संशोधनाच्या बाबतीत विचारलात त्यांच्याकडं उत्तर नाही असं होणार नाही आहे. असे 7 विद्यार्थी जे ते त्यांच्या प्रयत्नातून तयार झाले, माझं त्यात फारसं योगदान नव्हतंच. तर असे विद्यार्थी जेव्हा घडतात तेव्हा मला त्या माझ्या गुरुचं जे PhDच्या डिग्री अवॉर्ड झाल्यानंतर जे वाक्य म्हणले होते त्या वाक्याची आठवण पावली होते. तर अशा संशोधनामधून आपल्याला स्वतःला तरी किमान गाईडकडं वेळ असत नाही, गाईडला खूप कामं असतात. त्यात संगमेश्वर महाविद्यालयाच्या गाईडचं तरी खूप परत अवस्था खूप वेगळी आहे. तर विद्यार्थ्यांनी स्वतःहून खूप बारीक गोष्टी असतात त्याकडे लक्ष ठेवता आल्या पाहिजेत आपल्याला.
PhD झाल्यानंतर देखील पुजारी सर बऱ्याच जणांना रेफरन्सेस आणि बिब्लिओग्राफीमधला फरक सांगता येत नाही. शेवटच्या पेजवरती असतो ते, त्याच्यातला फरक काय हे देखील सांगता येत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते परत वेगळा अर्थ होईल त्याचा. पण माझं एवढीच अपेक्षा आहे, आजच्या कार्यशाळेतून एक संशोधनाच्यासाठी आवश्यक असणारं पहिलं अक्षर ए, जसं माझं आडवी तोटे ए मी बोलणार ना पहिल्यांदा. आज सुदैव आहे, आडवी तोटे म्हणलं की पहिल्यांदा बोलतो आहे मी, नाहीतर इतर कार्यक्रमामध्ये अध्यक्ष करतात मला आणि शेवटी समारोपच्या वेळी कोणी असणार नाही अशा वेळी बोला म्हणतात. तर ते आज होणार नाही. आजच्या या माझ्या यानंतरचं पहिल्या लेक्चरमध्ये फक्त एक तुम्हाला इंट्रोडक्शन टू रिसर्च, एवढंच, जास्त काही सांगणार नाही तुम्हाला मी, तेवढंच सांगेन. पण एक लक्षात ठेवा की आपल्या संशोधनाच्या गुणवत्तेवरच देशाचा विकास अवलंबून असतो नव्हे, संशोधनामधूनच देश जगात अग्रेसर होण्याच्या मार्गावर असतं. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कालच तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं असेल कदाचित, आपला देश युनायटेड नेशन्सच्या ऑर्गनायझेशनमध्ये अनेक वर्षापासून जी मागणी होती की व्हेटो पॉवर, जे 7 राष्ट्र अगोदर तिथं होते ते व्हेटो पॉवर आपल्याला सदस्यत्व देत नव्हते युनोने, पण गेल्या 15 दिवसामध्ये महिनाभर ती प्रोसेस चालू होती आणि काल आपल्या देशाला तो अधिकार मिळाला. अभिमानाची बाब आपल्या सगळ्यांसाठी आहे की आपला देश, अशी जेव्हा ऐकतो ना आपण, त्याचा पाया कुठं असतो? त्याचा पाया हा शिक्षणामध्ये असतो आणि शिक्षणामधून चालू असलेल्या संशोधनाच्या दिशेवरून तो असतो. तर असं काम या संगमेश्वर महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या प्रसंगी आपण बोलालात, उद्घाटन आपल्या शुभ हस्ते करण्याचं मान दिला, त्याबद्दल संगमेश्वर महाविद्यालय, शिक्षण संस्था आणि भूगोल विभागाचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपलं देखील धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांना आपण पहिल्या सत्रामध्ये सविस्तर ऐकणारच आहोत, तरीही आपल्या या उद्घाटनपूर्ण वक्तव्यासाठी मी खूप आपले आभार मानते. यानंतर पुढे आज आपल्या कार्यक्रमास आपल्या कलाशाखेचे उपप्राचार्य, मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि सदैव आमचं पाठबळ बनून उभे असणारे डॉक्टर सुहास पुजारी सर हे या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आजच्या या समारंभाला, उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले अक्कलकोटच्या महाविद्यालयातील माजी प्राचार्य, आमचे मित्र डॉक्टर S.C. आडवीतोट, इथं एका सत्रामध्ये आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर B.B. राऊत, भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर राजकुमार मोहरकर, इथं उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक आणि संशोधनाच्या विषयाकडे मोठ्या आस्थेनं, कुतूहलाने पाहणारे आपण सर्व विद्यार्थी, आज आपल्या महाविद्यालयामध्ये भूगोल विषयाची कार्यशाळा होते आणि ती कार्यशाळा अतिशय महत्त्वाची आहे. अनेक उपक्रम आपल्या महाविद्यालयात सातत्यानं होतात, पण हा त्यात आणखीन एक वरच्या श्रेणीचा असा उपक्रम आहे. संशोधन पद्धतीची ओळख तुम्हाला व्हावी, विशेषतः पदवी स्तरावरती ओळख व्हावी, यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. कारण उच्च शिक्षणाचा मूळ उद्देशच तो आहे, एज्युकेशन, एक्सटेन्शन आणि त्याच्याबरोबरच रिसर्च महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याविषयीचं जे मूलगामी चिंतन आहे त्याची सुरुवात व्हावी, तुम्हाला त्याची ओळख व्हावी, म्हणून ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये आपण देखील आपल्या विषयात काहीतरी संशोधन करावं, किमान MPhil करावी, PhD करावी, आणखीन काही महत्त्वाची भर आपल्या विषयात घालावी, अशी एक इच्छा हळूहळू निर्माण होते ती महाविद्यालयीन जीवनामध्ये. तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील इतर प्राध्यापकांना बघून, अभ्यासकांना बघून अशी इच्छा जागी होत असेल. पण केवळ इच्छा जागी होऊन उपयोगाची नाही आहे,
तर त्याच्याबरोबर आवश्यक अशा गोष्टींचं ज्ञान आणि भान येणं. म्हणूनच संशोधन पद्धती किंबहुना संशोधन म्हणजे काय इथपासून ते वेगवेगळ्या संशोधन पद्धतीचं ज्ञान होणं, ज्ञान करून घेणं. आणि संशोधन ही गोष्ट किती गांभीर्यानं करायची आहे, त्यामागे अध्ययनशीलतेची किती गरज असते, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं अशा कार्यशाळेच्या माध्यमातून. अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक तुमच्यासमोर बोलणार आहेत, तुमच्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या विषयामध्ये म्हणजे भूगोल या विषयामध्ये संशोधनाच्या कोणकोणत्या शक्यता आहेत, कोणकोणते विषय अजून तुमची वाट पाहत थांबलेले आहेत. खरं तर नांगरल्याविन भुई पुष्कळ असते प्रत्येक विषयात. फक्त नांगरणाऱ्या सनदी शेतकऱ्याची मात्र गरज असते. तुमच्यासारखे नवे संशोधक, नवे सनदी शेतकरी अशा संशोधनाच्या भूमीला मिळाले तर या भूमीतून अतिशय कसदार जोमदार असं पीक निर्माण होऊ शकतं. आणि त्यासाठीच ही कार्यशाळा. ही खरं तर उन्हाळ्यात आपण जशी शेतीची मशागत करतो ना, तशी ही मशागत आहे कार्यशाळा म्हणजे. या कार्यशाळेच्या माध्यमातून ती सगळी मशागत तुमची करून घेतली जाते आणि हळूहळू तुमच्या मनामध्ये संशोधनाच्या दृष्टीचं बीज पेरलं जात आहे. कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. विषय निवडण्यापासून नवा विषय कसा शोधावा, ज्या विषयात कोणी काम केलेलं नाही आहे असा विषय शोधणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं. त्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त झालेली असली पाहिजे. त्याच्यासाठी अगोदर थोडंसं वाचन असलं पाहिजे, अभ्यास असला पाहिजे आणि चिकित्सक दृष्टी असली पाहिजे. त्याबरोबरच विषय मिळाला की त्या विषयाचा ध्यास घेतला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे संदर्भ गोळा करणे, कोणी काय म्हटलं आहे अगोदर, पूर्वसुरींनी काय काय मतं नोंदवून ठेवलेली आहे, कोणकोणतं ज्ञान उपलब्ध आहे, हे सगळं आपण शोधलं पाहिजे. आता सरांनी म्हटलं की संशोधन पूर्ण करून PhD झाल्यानंतर आणि अनेक वर्ष प्राध्यापकी केल्यानंतर देखील कित्येक लोकांना शेवटची जी ग्रंथसूची दिलेली असते ती सूची आणि संदर्भ सूची प्रकरणांच्या नंतर दिलेली याच्यामधला भेद कळत नाही. कित्येकांना संशोधन लेख कसा लिहायचा असतो, त्याची शिस्त काय आहे, नियम काय आहेत, शोध निबंधाची किंवा शोध प्रबंधाची लेखन पद्धती कशी आहे, कोणती पथ्य पाळायला पाहिजेत, किंवा संशोधन लेखांची भाषा कशी असावी, या गोष्टींचं भान नसतं तरी देखील संशोधन त्यांचं पूर्ण झालेलं राहतं, डिग्री मिळालेली असते. पण हा विषय इतका वरवरचा नाही आहे. अतिशय सखोल अशा पद्धतीनं अभ्यास करण्याची मानसिकता असली पाहिजे. आपण जेव्हा संशोधक म्हणून काही लिहितो तेव्हा ते पुढल्या पिढींसाठी मार्गदर्शक असलं पाहिजे, ज्ञानवर्धक असलं पाहिजे. नव्या विद्यार्थ्यांना त्यातून ते पाहिल्यानंतर काहीतरी शिकण्यासारखं असलं पाहिजे. तर ते संशोधन, तर तो शोधलेख. अगदी जुजबी काहीतरी जुळवाजुळव करून इकडचा तिकडचा मजकूर घेऊन एखादा लेख पब्लिश करणे, प्रकाशित करणे म्हणजे संशोधक होणे नव्हे. संशोधनासाठी एक तपस्या लागते, ज्ञान लागतं, नवं पाहण्याची शक्ती, ती प्रतिभा तुमच्याकडे असावी लागते. या सगळ्या गोष्टींची एक मानसिक आणि बौद्धिक तयारी आपण करावी लागते. ती विद्यार्थी दशेत करायची असते. हे सगळं आपण केलं की मग आपल्याकडून काहीतरी हळूहळू संशोधन होऊ शकतं, चांगलं लेखन होऊ शकतं. ते व्हावं, विद्यार्थ्यांमध्ये नवे संशोधक निर्माण व्हावेत, या भूमिकेतूनच संगमेश्वर महाविद्यालयानं आणि अर्थातच भूगोल विभागानं ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. हे मर्म तुम्ही जर जाणलात तर त्याचा फायदा तुम्ही अचूक उचलाल. याचं महत्त्व जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला त्याच्यातून आपल्याला काय मिळवायचं आहे हे समजेल. म्हणून ही एक महत्त्वाची कार्यशाळा आहे. मनापासून पूर्णपणे मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्याही इथं तुम्ही उपस्थित राहा. आणि सगळं नीट छान पद्धतीनं जर तुम्ही ऐकून घेतलं तर निश्चित तुमच्या संशोधनाला चालना मिळू शकेल असं मला वाटतं. मी या कार्यशाळेच्या निमित्तानं नव्यानं संशोधन करू पाहणाऱ्या, जाणू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. इथं आलेल्या या दोन्ही पाहुण्यांचं देखील स्वागत करतो. त्यांचे विचार तुम्हाला नंतरच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणारच आहेत. तर एका चांगल्या
कार्यशाळेचं इथं आयोजन केल्याबद्दल भूगोल विभागाचं देखील कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर राहुल साळुंखे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार मानावे. संगमेश्वर कॉलेज सोलापूर स्वायत्त भूगोल विभाग व सोलापूर भूगोल शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज एकदिवसीय कार्यशाळेचे रिसर्च मेथडॉलॉजी इन जिओग्राफी या विषयावरती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यशाळेचा सुरुवातीचा उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित प्रामुख्यानं उद्घाटक माझे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज या ठिकाणी उभे आहे. खऱ्या अर्थानं भूगोलाची जी आवड निर्माण झाली ते माझे मार्गदर्शक डॉक्टर आडवेतोटे सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, उद्घाटन केलं आणि आमच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते सुरुवातीला, कारण आपण त्यांना दुसऱ्या सेशनमध्ये जे आहे ते ऐकणार आहोत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी मानतो. त्याच्यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य काही कामानिमित्त या उद्घाटनपर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आपल्या कार्यक्रमाला मान्यता दिली, त्याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभार मानतो. त्यानंतर कला शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मी त्यांचाही आभार मानतो. त्यांनीही आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यानंतर आपले जे दुसरे रिसोर्स पर्सन आहेत तेही माझे गुरु आहेत, कारण MAला त्यांनीही आम्हाला कल्चरल जिओग्राफी हा सब्जेक्ट शिकवलेला आहे. माझे मार्गदर्शक डॉक्टर BP राऊत सर, वसुंधरा महाविद्यालय जोळे सोलापूर. त्यानंतर आमचे जे मार्गदर्शक भूगोल विभाग प्रमुख, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरुवात आहे, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मोहरकर सर यांचाही मी महाविद्यालयाच्या वतीनं व भूगोल विभागातर्फे आभार मानतो. त्यानंतर या कार्यशाळेचे कोऑर्डिनेटर आमचे सहकारी डॉक्टर प्रोफेसर शिवाजी मस्के सर यांचा आभार मानतो. त्यानंतर विभागातील जे विविध सहकारी आहेत, माझे सहकारी डॉक्टर जाधव सर, कादे सर, इंगळे सर, त्यानंतर उपस्थित सर्व विविध महाविद्यालयात आलेले उपस्थित असलेले सर्व संशोधक विद्यार्थी, UG व PGचे विद्यार्थी यांचंही प्रामुख्याने जे आहे ते मी आभार मानतो. त्यानंतर या सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये उत्तम असं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या सहकारी संगेपांग मॅडम यांचंही मी आभार मानतो. आणि त्यानंतर पवार सरांचं आणि त्यानंतर बच्चाव यांचंही मी आभार मानतो. आणि हा उद्घाटनपर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. एक सूचना आहे शेवटी की सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे ते वर्कशॉपचं जे आहे ते प्रामुख्यानं जे रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशनची प्रामुख्यानं जे आहे ते नोंद करायची आहे. आपल्या ग्रुपवरती लिंक पाठवलेली आहे. UG असतील, PG असतील, सर्व विद्यार्थ्यांना जे आहे ते याची नोंद करायची आहे. ओके. उद्घाटनाचा कार्यक्रम संपला आहे, तर लगेच पहिल्या सेशनला सुरू होईल. कोण शक्यतो जाऊ नका. संगमेश्वर कॉलेज सोलापूर व भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूगोलातील हे समय करतो हां. किती वेळ बोलायचं मॅडम? 1 तास? व्हेरी गुड. म्हणजे कसं असतंय, आपण जेव्हा एखाद्या नवीन पाहुण्याच्या घरी जातो, पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर त्यांना पण सांगावं लागतं केव्हा परत जाणार आहे ते. तुम्ही जर सांगितलं नाही तर ते काय म्हणतील, आलेच बाबा ठीक आहे पण केव्हा जातात काय, असं विचार होऊ नये म्हणून म्हणलं सूत्रसंचालन करणाऱ्यांना विचारून घ्यावं, कारण त्यांच्या हातात आहे कोणाला कुठं बसवायचं, कधी उठवायचं, काय बोलायचं. तर आजच्या या कार्यशाळेच्या निमित्तानं मी काही मार्गदर्शन वगैरे करणार नाही तुम्हाला, तेवढा मोठा मी निश्चितच नाही आहे. काही संवादाच्या रूपानं आपण चर्चा करूया. मी तुम्हालाच प्रश्न विचारणार आणि तुम्ही ते उत्तरं देणार आणि आपण त्यातून डिस्कशन करत पुढे जाणार आहोत.
So today it gives me great pleasure to interact with you. A very important topic that is the base of our research, and that is introduction to research methodology. The word itself has enormous meaning. Research. Take the first word. Sir, next slide. Next, okay. Take the first word, research, and second one is methodology. ज्याला मराठीमध्ये आपण रिसर्च, मराठीमध्ये संशोधन हा शब्द येतो. त्यामध्ये संशोधन किती पद्धतीचे असतात ते संशोधन हा शब्द समजून घेण्यापूर्वी इंग्लिशमधला शब्द आहे रिसर्च. म्हणजे काय त्याचा अर्थ? इंग्लिश शब्दाकडे बघू आपण, मराठी सोडून देऊ आपण तोपर्यंत. रिसर्च याचा अर्थ काय? तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत आहे? रिसर्च डिक्शनरी मिनिंग सांगा त्याचं मला फक्त. काय मॅडम? जे आहे, हो ना, जे अस्तित्वात आहे, आपल्या अवतीभोवती आहे, त्याला आपण काय म्हणायचं? पुन्हा पुन्हा शोध घेत राहणं, त्याला आपण रिसर्च म्हणतो. मग हे रिसर्च करण्यासाठी काहीतरी लागतं ना आपल्याला. जसं आपण एखाद्या गावाला जायचं ठरवतो, मग जायचं प्लॅनिंग झालं आणि मग पुढं प्रश्न येतात जायचं कसं. मग ते जायचं कसं जे असतं त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? बसनं जायचं का रेल्वेने जायचं का एअरनं जायचं, हे जे ठरवतो ना आपण, दॅट इज अ पार्ट ऑफ प्लॅनिंग. अँड दॅट पार्ट ऑफ प्लॅनिंग गिव्स द सेकंड वर्ड, दॅट इज मेथडॉलॉजी. In what way you are continuing your research, and for that purpose you have to select proper appropriate methodology. These two words are very important. Number one, research, and second one is methodology. Because when we go to the title, then comes research. Your title starts from research, and when you come to the conclusion, then you again recap the methodology. Which methodology I used, what is its output. Okay, like this we are discussing this issue. Previous slide घ्या अगोदरचं. हां, दिस इमेज, लुक टू द इमेज. याच्यातले फोटोग्राफ असंच ठेवले नाही बरं का मी. ते आहेत आपल्याला अवेलेबल असतात, पण ते इंटरप्रिटेशन करायचं आपल्याला. काय दिसतं त्यामध्ये? व्हॉट यू आर ऑब्झर्विंग सांगा. काय काय त्यामध्ये? 1 2 3 4 तुमच्यासारखे 6 विद्यार्थी आहेत, हो की नाही? दे आर डुईंग समथिंग. काय आहे तिथं? काय दिसतं आपल्याला बघा. हेच शिकायचं. तुम्ही म्हणाल हे काय सांगायला, आम्हाला माहिती आहे की तिथं काय एक लेन्स आहे. दिसलं का नाही लेन्स? लेन्सचा काय उपयोग आहे? सूक्ष्मातला सूक्ष्म. आम्ही हायस्कूलमध्ये असताना ते प्रयोगशाळेमध्ये लेन्स द्यायचे. काय करायचं त्याच्यानं? बिंदू एका ठिकाणी आणलं की चटके बसत होते. हां, बघा तुम्हाला आठवत तसे आम्ही ते करत होतो मुलांना वगैरे, असं एक एक चटके देण्यासाठी. तर हा लेन्स आणि लेन्सच्या अवतीभोवती काही पुस्तकं, काही जर्नल्स आहेत जे अवेलेबल आहे. जे रिसर्च आपण डिफाईन केलं ना, जे अवेलेबल आहे त्या अवेलेबलमधलं आपल्याला लेन्सच्या दृष्टिकोनातून मायक्रो टू मायक्रोपर्यंत आपल्याला अगदी सूक्ष्मपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. आणि ते जाण्यासाठी हा एक इमेज तुमच्यासमोर ठेवलेला आहे. नेक्स्ट घ्या सर, पुढे घ्या. आता येऊया आपण इंट्रोडक्शन. कोण वाचतं हे? कोणीतरी एकटे वाचा, म्हणजे माझं काम सोपं होईल ना. स्टुडंट इंग्लिशमध्ये आहे का? येते ना? एवढं तर येते. चला वाचा, तू वाच. Identify, select, process, and analyze information about a topic. It ensures that the research is logical, valid, and reliable. हां, तसं या एवढ्याच पार्टवरती 2 तास लेक्चर होऊ शकतं आपल्याला. ओके,
एवढ्याचवरतीच 2 तास मिनिमम बोलू शकतो आपण तेवढं. हां, पण आता आपल्याला काय करायचं, मला फक्त तुम्हाला आजच्या दिवशी काय असतं, काय करण्याची सुरुवात करता आली पाहिजे. तिनं आता वाचल्याप्रमाणे रिसर्च मेथॉडॉलॉजी रेफर्स टू द सिस्टमॅटिक प्रोसेस, जे आपल्याकडं कमी आहे. ते आपण रिसर्चला जेव्हा जातो तेव्हा ते आपल्यामध्ये आलं पाहिजे. स्वतः पहिल्यांदा सिस्टमॅटिक राहायला पाहिजे अगोदर. सिस्टमॅटिक केव्हा असतं माणूस, जेव्हा आपण एखादं काम दिलं आणि ते दिलेलं काम करून आणलं विदिन द टाईम लिमिट, दॅट इज कॉल्ड सिस्टमॅटिक. एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी जेव्हा तयार होते तुमची, की तुम्ही कसे आहात, एक व्यक्ती म्हणून कसे आहात, तर ते डिसिप्लिनरी कसे आहात तुम्ही, तिथपासून सुरुवात होते. तर हे सिस्टमॅटिक प्रोसेस आहे ती, किंवा फ्रेमवर्क असतं एक त्याच्यामध्ये, की ज्या फ्रेमवर्कला घेऊन आपण संशोधन करणारा जो विद्यार्थी असतो त्यांनी या गोष्टीकडं खूप बारकाईनं बघावं लागतं. टू आयडेंटिफाय, काय आयडेंटिफाय करायचं आपल्याला, की माझं संशोधन करण्याची इच्छा आहे आणि मला काही प्रश्न पडतात अवतीभोवती जे चालू आहे, त्या अवतीभोवती असणाऱ्या समाजव्यवस्थेबद्दल, शासन व्यवस्थेबद्दल, अर्थव्यवस्थेबद्दल, राज्यव्यवस्थेबद्दल, विज्ञानामध्ये होऊ घातलेल्या बदलांबद्दल, या बाबतीत मला अनेक प्रश्न पडतात. मग या प्रश्नाकडं मी पाहतो कसं, माझा दृष्टिकोन कसा आहे, पहिल्यांदा प्रश्न पडले पाहिजेत. संशोधनाला जेव्हा सुरुवात करण्याचं मनात येतं तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की मला प्रश्न पडतात का, हो की नाही. तसे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात, परंतु संशोधनाच्या दृष्टिकोनाचे प्रश्न आपल्याला कळले पाहिजेत. मग ज्याला अगदी प्रॉपर क्वेश्चन कळतं तो पुढे सरकतो. मग एकदा आयडेंटिफाय केलं की मला, कारण अनेक प्रश्न आहेत. आत्ता मी जर सांगितलं राज्यव्यवस्थेपासून ते अर्थव्यवस्थेपर्यंतचे उदाहरण जर बघितलं आपण, तर आपल्या अवतीभोवती समाजव्यवस्थेमध्ये एक छोटंसं उदाहरण घेऊ येतं. समजा आपल्या अवतीभोवती 60+ ते 70+ ते 80+ पॉप्युलेशन आहे आणि ती पॉप्युलेशन बऱ्यापैकी आहे, हो की नाही. तुमच्या गावात अवतीभोवती तालुक्यामध्ये समजा हे 70च्या पुढचे लोकसंख्या आहे, तर या 70च्या लोकसंख्येच्या बाबतीत मला काय वाटतं का, एक भूगोलाचा विद्यार्थी म्हणून जो समाजशास्त्राकडं आपण जेव्हा पाहतो तेव्हा मला वाटतं का की या लोकांना घेऊन काहीतरी करू शकतो का, किंवा आपल्या अवतीभोवती अनेक दिव्यांग मुलं असतात, फिजिकल हँडिकॅप्ड, त्या बाबतीत मला काय वाटतं का. आयडेंटिफिकेशन ज्याला म्हणतो आपण, हे आयडेंटिफिकेशन जे आहे, हे आयडेंटिफिकेशन प्रॉपर अप टू द मार्क असलं पाहिजे. अनेक वेळा वुमन एम्पॉवरमेंट हा शब्द वापरला जातो. नेमकं महिला सक्षमीकरण म्हणजे काय, नेमकं महिला सशक्तीकरण करायचं म्हणजे काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं, असे जेव्हा प्रश्न आपल्याला पडायला लागतात तेव्हा आपण आयडेंटिफिकेशनच्या पहिल्या टप्प्यातून पुढे सरकतो. मग तो येतो सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये. मग मला वाटलं की नाही, मला थोडं वयस्कर लोकांच्या बाबतीत जास्त मला कळवळ आहे आणि माझं त्या अँगलनं जास्त मी काम करू शकतो. मग तुम्हाला वाटलं एजिंग पॉप्युलेशन स्टडीजमधला आपण पॉप्युलेशन जॉग्राफी शिकवतो, परंतु पॉप्युलेशन जॉग्राफी हा एक पार्ट वेगळा आणि पॉप्युलेशन स्टडीज हा एक पार्ट वेगळा आहे, ठीक आहे ना. पॉप्युलेशन स्टडीजचे इन्स्टिट्यूट वेगळे आहेत, परत ते शिकणारे विद्यार्थी ते वेगळे आहेत, ठीक आहे. तर या एजिंग पॉप्युलेशनबद्दल मला काय वाटतं का, किंवा फिजिकल डिसेबल्ड जे मुलं आहेत, मुली आहेत, त्याच्याबद्दल काय वाटतं का मला, मग ते मी जॉग्राफीला पुढे घेऊन जाऊ शकतो. पहिल्यांदा प्रश्न, आत्ता जे विषय दिले तुम्हाला मी या विषयाबद्दल, आत्ता जे आपल्याला हवामान बदलाबद्दल जे अनेक प्रश्न निर्माण झाले, हो ना, सगळं दुष्काळ पट्टा काढला, तर दुष्काळ पट्ट्यामध्ये प्रचंड पाऊस पडला. मग याचं कारणमीमांसा करण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ द्यावा लागणार आहे. तर असे प्रश्न जेव्हा आपण करतो, सिलेक्शनची प्रोसेस एकदा सिलेक्ट केला, मग त्यासाठी पुढे जायचं, आपल्याला प्रोसेसमध्ये यायचं. प्रक्रिया काय, मग तुम्ही ठरवला मला एजिंग पॉप्युलेशन जायचं आहे. एजिंग म्हणजे समजता, अबोव 75, अबोव 80 पॉप्युलेशन जे आहे, त्या एजिंग पॉप्युलेशनबद्दल, वयोवृद्ध लोकांच्याबद्दल मला काम करायचं आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला कळलं. मग ती प्रोसेस काय असलं पाहिजे, काय करणार आपण, की या वयोवृद्ध लोकांच्या बाबतीत काय काय शक्यता आहे, त्यांचं जीवनमान,
त्यांचं राहणीमान, त्यांची अर्थव्यवस्था, त्यांचं समाजातील स्थान, त्यांना कुटुंबामध्ये मिळणारं स्थान, कुटुंबामधलं रिस्पेक्ट, समाजामधलं त्यांचं महत्त्व, या गोष्टीकडे जेव्हा आपण बघतो, अनेक अँगल आहेत. हे फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगतो मी. हे प्रोसेसमध्ये गेला आणि पुढे येतो आपण अनालायसिस प्रोसेसमध्ये. असा सगळा डेटाबेस घ्यायचा, पुरुष महिला अगदी बारकाईनं बघा. तुम्ही त्या एजिंग पॉप्युलेशनकडे बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये जास्त वर्षे महिला जगतात का पुरुष जगतात. मग महिलांची संख्या जास्त दिसायला लागला तर पुरुष कमी दिसायला लागले. मग ते पुरुष का कमी दिसतात, कोणती कारणं असली पाहिजेत. त्याचा पाठीमागचा इतिहास सगळं आपल्याला जावं लागतं की त्याचं लाईफस्टाईल कसे होतं, काय त्याचे प्रेशर होते, कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या, अनेक विषय आहेत. ठीक आहे ना. त्या अशा सामाजिक अंगाने विचार केल्यानंतर प्रोसेस आणि अनालिसिसला पुढे आल्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट अ टॉपिक, हे सगळं थोडं प्रायमरी लेवलला काम झाल्यानंतर तुम्ही जे टायटलकडे येता, त्या टायटलला येण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी एका अंगाने घेऊन जाऊन तुम्ही जेव्हा एखाद्या मार्गदर्शक शिक्षकाकडे जाता, गाईडकडे जाता, तेव्हा तुम्हाला गाईड विचारतात यातून काय काय शक्यता आहेत आणि काय होणार आहे पुढेचं. एक ब्ल्यूप्रिंट ज्याला म्हणतो आपण, तसा एक ब्ल्यूप्रिंट आपल्या या डेफिनेशनमधून, या इंट्रोडक्शनमधून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना हे काय एन्श्युअर केलं पाहिजे, वी हॅव टू एन्श्युअर अबाउट टॉपिक. मग ते टॉपिकचं एन्श्युअर कशावरती आवडतं ते डिपेंड असतं त्याचं लॉजिकल बेस काय आहे. तुम्हाला विचारलं, या वयोवृद्ध लोकांना घेऊन तुम्ही काय करणार आहात, शासनाला तुमचं काय याचा उपयोग होणार आहे का, शासनाकडे तर ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही काय नवीन सांगणार आहात. ते लॉजिकल बेस तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे की काय सैद्धांतिक स्वरूप त्याचं काय आहे आणि ते व्हॅलिड कसं आहे. आजच्या स्थितीमध्ये हे माझं रिसर्च जे आहे, हे माझं रिसर्च या कारणासाठी व्हॅलिड आहे आणि ते समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे, त्याचं व्हॅलिडिफिकेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. ते व्हॅलिडिटी त्याचं आत्ता सुरुवातीला थोडंसं याच्यावरती मंथन केलं. अँड रिलायबल, की तुमचं काम विश्वसनीय आहे का. समजा आता आपण बघतो की मुलांना विलेज सर्वेला पाठवतो आणि प्रश्नावली देऊन जातो आणि सांगतो आपण तुम्ही या गावाला जावा आणि घरामध्ये जाऊन सर्वे करून या. बरेचशी मुलं खूप हुशार असतात, एका कट्ट्यावर बसतात सगळे जाऊन आणि सगळ्यांना दिलेली प्रश्नावली घेतात आणि ली XYZ ABCD असं नावं लिहून जी माहिती आहे ती माहिती आपण लिहून आणतो. हा जो प्रश्न आहे ना, आपण जेव्हा निवडणुकीचे निकालाचं एक्झिट पोल बघतो, 5-6 एजन्सी देश पातळीवरती एक्झिट पोलचं अनालिसिस करत असतात. मग तुम्ही मला सांगा, त्यांना त्यांच्यावरती एवढा प्रचंड पैसा त्यांना मिळवतात एक्झिट पोलवाले, तेच एखाद्या इन्स्टिट्यूटला जॉग्राफी डिपार्टमेंटला का देत नाही त्यांनी. रिलायबल नाही आहे. का रिलायबल नाही आहे, काही त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट होतात त्यामुळं कोणतंही काम करायचं असेल तर तुमच्या कामामध्ये असणारी विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. जसं आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर, एखाद्या शोरूममध्ये गेल्यानंतर, एक मोबाईल शॉपीमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळेच ब्रँडची चौकशी करत नाही. तुम्ही जाण्यापूर्वी काही माइंडमध्ये सेट करता अगोदर. समजा मला हे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट घ्यायचं आहे तर तुमच्या माइंडमध्ये काय तर ब्रँड येतं पहिल्यांदा. मग ते सॅमसंग येईल, OnePlus येईल, काय काय आहेत त्यामध्ये, ते सगळ्या गोष्टी येतील. हे ब्रँड जे येतं हे कशाच्या आधारावरती निवडतो आपण, त्यांनी मार्केटमध्ये ह्या गोष्टी आत्मसात केलेल्या असतात आणि शेवटी ते सांगतात यस माय ब्रँड इज रिलायबल. हो की नाही. चायनाचं मार्केट, जपानचं मार्केटमध्ये काय फरक आहे. चायना मार्केट आणि जपान मार्केटमध्ये काय आहे, चायनाची वस्तू सकाळी घेतली संध्याकाळपर्यंत राहील का नाही गॅरंटी नाही आहे त्याची. पण जपानवाल्यांनी तसं केलं नाही. जपाननी जगामध्ये विश्वसनीयता खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंगपणे कमवली ती. म्हणून आपल्या रिसर्चमध्ये देखील या गोष्टीकडं आपण पाहिलं पाहिजे. मी जे काम करणार आहे हे सुरुवात आहे ए पण नाही आहे, नर्सरी म्हणू आपण याला. हे नर्सरीमधलं सगळं आजचं टॉक आहे माझं. पुढचं घ्या सर. आता येऊया मिनिंगकडं. सेकंड वन कोण वाचेल. PGचे कोण आहे त्याच्यामध्ये. हे ड्रेस कोडवरून कळत नाही. PGला ड्रेस कोड वेगळा आहे का सर. PGला ड्रेस कोड नाही. बरं PGवाले बिगर ड्रेसचे वाचा. 4 लाईनच वाचून घ्या, तुमचा आवाज पण कळेल सगळ्यांना. तू वाच. ठीक आहे. थोडंसं पुढं आपण आलो की या रिसर्चमध्ये एकदा आपण फायनल केलं
ठीक आहे ना. एकदा आपण फायनल केलं, मग फायनल केल्यानंतर जसं आपण मुलगा बघितला, मुलगी बघितलं, लग्न जुळलं. लग्न करायचं कसं, दॅट इज, हे सगळं त्यामध्ये येतं. रिसर्च मेथॉडॉलॉजी इज द ब्ल्यू प्रिंट ऑर प्लॅन. ओके. काय काय याच्यामध्ये असावं, मेथड्स, की माझं काम करण्याचं एकदा निश्चित झाल्यानंतर, टायटल फिक्स झाल्यानंतर मी कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार आहे. एक्झिट पोलवाले कसं करतात, प्रत्येक डोअर टू डोअर सर्वे करतात, अनेक प्रश्न त्यामध्ये आलेले असतात, ओके नाही. तर हे मेथड्स आपल्याला चूज करता आलं पाहिजे. कोणत्या पद्धतीनं करणार आहोत, टूल्स कुठले आहेत त्याचे. सर्वे मेथड आहे, प्रश्नावली मेथड आहे का, आजकाल आपण जे इंटरनेट नेटवर्क जे उपलब्ध आहे, सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म कुठलं आपण वापरतो ते देखील आपण पाहणार आहोत. आणि टेक्निक्स कुठले आहेत. टेक्निक्स आत्ता आजकाल तुम्ही सगळेजण माहीत आहे, GIS हा शब्द वापरून आपल्याला माहिती आहे, GPS माहिती आहे, रिमोट सेन्सिंग माहिती आहे. आणखीन याच्या पुढचं आता मार्केटमध्ये चर्चेला जे आहे, एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर आता वाढतो आहे ते देखील याच्यामध्ये येतो आहे. हे सगळं कलेक्शन ऑफ डेटा आणि डेटाचं विश्लेषण, अनालिसिस ऑफ डेटा करण्यासाठी मी जमा केलेली माहिती जी आकडेवारी येते ते मी कशा पद्धतीनं मांडणार आहे. मग आता रुटीन पद्धत काय, आपल्याकडं ग्राफिक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कार्टोग्राफी टेक्निक्स आपण वापरतो. स्टॅटिस्टिकचा भाग खूप कमी आपण वापरतो, तर ते वापरणं देखील खूप महत्त्वाचं. इकॉनॉमिक्सवाले आपल्यापेक्षा 2 पाऊल पुढं काय, त्यांच्यामध्ये इकॉनॉमेट्रिक्स हा भाग खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळं ते थोडंसं रिसर्चमध्ये देखील आपल्यापेक्षा थोडंसं पुढे असतात. तसं आपलं कमी नाही असं नाही, परंतु आपलं कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही देखील थोडंसं तुमचा स्टॅटिस्टिकचा बेस आहे तो बेस थोडं चांगला करा. तुम्हाला हे आलं पाहिजे की हे रिग्रेशन लाईनपर्यंत कशा पद्धतीने कोरिलेशन मॅट्रिक्स आपण काढून त्याचं रिलेशनशिप मांडल्यानंतर त्याचा अनालिसिसचा पार्ट जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. डेटा अनालिसिसचा पार्ट, ठीक आहे ना, तो पुढचा महत्त्वाचा. घ्या सर पुढचा. डेफिनेशनवरती क्लिफॉर्ड वुडीचं एक डेफिनेशन आहे, रिसर्च कंपॅरिझन्स डिफायनिंग अँड रिडिफायनिंग प्रॉब्लेम्स. त्या विषयावरती टॉपिकच्या बाबतीत अनेक वेळा आपणच बोलायचं, माझं हे प्रॉब्लेम आहे, मला जे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स वाटतात, कोणते निगेटिव्ह पॉईंट्स वाटतात, मी स्वतः त्याशी बोललं पाहिजे. एकदा टायटल फायनल झालं की ते टायटलच्या अनुषंगानं बोललं पाहिजे. तर ते बोलायला त्यांनी हा क्लिफॉर्ड तोच म्हणतो की तुम्ही रिडिफायनिंग प्रॉब्लेम्स, त्यानंतर फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस, कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग अँड इव्हॅल्युएटिंग डेटा, मेकिंग डिडक्शन्स अँड रिचिंग कन्क्लुजन्स, हे त्याची व्याख्या आहे. संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला या व्याख्येच्या माध्यमातून कोणते शब्द आहेत, टायटल फायनल झालं, त्याच्याशी अनेक वेळा तुम्ही चर्चा करत राहिलात, चर्चेच्या माध्यमातून पॉझिटिव्ह पॉईंट निगेटिव्ह पॉईंट्स काढलात, मग तो प्रॉब्लेम तुमचा कसा आहे, मग प्रॉब्लेम झाला एकदा सिलेक्ट केलात, मग त्याची गृहीतके असतात. हायपोथेसिस म्हणजे गृहीत धरलं पाहिजे. एखाद्या पर्यटन स्थळाचा विकास झाला म्हणजे रोजगार निर्माण होईल का नाही माहीत नसतं सुरुवातीला, ठीक आहे ना. स्त्रियांना आरक्षण दिलं म्हणजे स्त्रियांची प्रगती होते, सक्षम होतात, हे तुम्ही मांडलं. होतीलच असं नाही आहे, हो की नाही, होतीलच नाही, होतील पण काही सांगता येत नाही. हे जे गृहीतके असतात ते गृहीतके तुमच्या टायटलशी निगडीत जास्त पण असू नये, ते 3-4 अगदी स्पेसिफिक असले पाहिजेत ते, आणि ते तुम्हाला सांगता आलं. सुरुवातीलाही तुम्ही गृहीत धरलेलं असता ह्या गोष्टी आहेत, आणि शेवटी जेव्हा तुम्ही येता लास्ट पॉईंटला, कन्क्लुजनच्या पॉईंटच्या वेळेला, तिथं तुम्हाला ते गृहीतके मी हे घेतलेले होते, आणि गृहीतके पॉझिटिव्ह वेनं प्रूव्ह झालेले आहेत किंवा निगेटिव्ह वेनं प्रूव्ह झालेत. ते पॉझिटिव्ह असणं निगेटिव्ह असणं म्हणजे रिसर्च कमी असं नाही आहे, तर ते देखील एक रिसर्च आहे की निगेटिव्ह असेल तर का निगेटिव्ह गेलं ते हे त्यामध्ये सांगता आलं पाहिजे. पुढचं घ्या सर. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च मेथॉडॉलॉजी. ऑब्जेक्टिव्ह हे आपल्याला टू द टायटल स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आपल्याला निवडता आले पाहिजेत. टायटलच्या अनुषंगानं कोणत्याही ऑब्जेक्टिव्ह जर शेवटी अगोदर घेतला 7-8 आणि त्यातले 2-3 सुटायला लागले, त्याचं काहीच आपण करू शकलो नाही, तर मग ते अडचणीचं ठरू शकतं. म्हणून सुरुवातीलाच स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, आणि ते ऑब्जेक्टिव्ह काय सांगतं आपल्याला,
रिसर्च प्रॉब्लेमचा लिंक केलं गेलं पाहिजे ते. कारण शेवटी आपण ज्या उद्देशानं आपण काम करणार आहोत ते उद्देश सफल केव्हा होतील तुमचे, जेव्हा तुम्ही जे उद्दिष्ट ठरवता ते. ठीक आहे. आणि त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे. सेकंड पॉईंटला टू कलेक्ट ॲक्युरेट अँड रिलेव्हंट डेटा. 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, जे आजकाल आपल्याला थोडंसं जास्त कष्ट केलं आहे, जे विद्यार्थी जास्त कष्ट करतो त्याला चांगले रिझल्ट्स मिळतात. रिलेव्हंट, ॲक्युरेट आणि रिलेव्हंट. ॲक्युरेसी ह्या रिझल्टमधला सगळ्यात आत्मा म्हणतो आपण. आणि जी माहिती तुम्ही कलेक्ट करता ते रिलेव्हन्सी जे डेटा आहे तो डेटा तुमचा खूप ऑथेंटिक असला पाहिजे, तरच कोणी चॅलेंज करणार नाही पुढे जाऊन. तर ह्या गोष्टी आहेत. तिसरं आहे ॲनालिसिस, ॲनालाइज अँड इंटरप्रेट डेटा सिस्टमॅटिकली. हा ॲनालिसिसचा पार्ट आहे. तो तुम्ही ऑब्जेक्टिव्ह घेऊन त्याचं विश्लेषण, प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचं विश्लेषण पुढे चॅप्टरच्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन त्याचं होत असतं. तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. हायपोथेसिस सायंटिफिकली, हायपोथेसिस देखील तुमचे सायंटिफिक असले पाहिजेत. हायपोथेसिस म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मगाशी, तर ते सायंटिफिक कशा करता येतात ते टू ड्रॉ व्हॅलिड अँड रिलायबल कन्क्लुजन या ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगानं. टू एन्श्युअर ऑब्जेक्टिव्हिटी अँड मिनिमाइज बायस इन रिसर्च. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण बऱ्याच वेळा अगोदर ठरवतो. समजा कोणाला विचारलं महिला सक्षमीकरणाचा विषय दिला, त्यांनी म्हणतात काय सर ते करायचं काय, अगोदर महिला नावाला आहेत पेपरवरती पण काम करणारे वेगळेच आहेत. मग ते होऊ शकत नाही. याला काय म्हणतो आपण, पूर्वग्रह दूषित, बायस नेचर म्हणतो आपण. असं बायस नेचरनं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही. फॅक्ट्स जे आहेत, वस्तुस्थिती, त्यावरती काम करता आलं पाहिजे. पुढचं घ्या सर. स्टेप्स इन रिसर्च मेथॉडॉलॉजी. आता येऊ परत डिटेलमध्ये आपण जाऊया. पहिल्यांदा जे सुरुवातीला सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये, पहिलं काम आहे आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉब्लेम. प्रॉपर प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन स्टेटमेंट फॉर्ममध्ये आपल्याला तयार करता आलं पाहिजे. मग हे आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेमसाठी काय पाहिजे आपल्याला समाज घटकांमध्ये ज्या बदल होऊ घातलेले आहेत त्या सर्व बदलांकडं आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. देवदासी प्रथा आहे, लिव्ह इन रिलेशनशिपचा विषय आहे जे अत्यंत ॲडव्हान्स आहे. डायव्हर्स केसेस हा विषय बर्निंग विषय आहे. तुम्हाला माहीत नाही, आपल्या देशामध्ये महाराष्ट्र सगळ्यात पुढारलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पुणे हे सगळ्यात IT मध्ये सगळ्यात पुढं आहे आणि त्याच पुण्यामध्ये सगळ्यात डायव्हर्स केसेस हायेस्ट आहेत. का? ही समाज व्यवस्थेकडं तुम्ही एक लक्षात घ्या, ह्या संशोधनाच्या कार्यशाळेमधून काय घ्यायचं आहे, समाज व्यवस्थाचे विद्यार्थी, तुम्ही सर्व विद्यार्थी पुढच्या 10 वर्षांनी 15 वर्षांनी समाजामध्ये काय चित्र असणार आहे, कशा प्रकारची समाजव्यवस्था दिसणार आहे आपल्याला, त्याचं चिंतन आज तुमच्या लॅबमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये हे विषय आले पाहिजेत. तरच तुमचं चिंतन पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये लोक रेकग्नाईज करतील. तर त्या गोष्टीकडे जावा. आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम. दुसरं महत्त्वाचं आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदा टायटल फायनल झालं, तुमचं प्रॉब्लेम तुम्ही निवडलात, तर त्या प्रॉब्लेमशी संबंधित कुठं काम झालेलं आहे, इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल आणि युनिव्हर्सिटी लेवलला कुठं काम झालेलं आहे, कामाचं अवलोकन करणं म्हणजेच रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. स्टडिंग प्रिव्हियस वर्क अँड थिअरीज रिलेटेड टू द प्रॉब्लेम. आणि प्रत्येक रिसर्चमध्ये तुमचं काही ना काहीतरी थिअरीचा बेस असला पाहिजे. तुमची सेटलमेंटमध्ये काम करत असेल तर सेटलमेंटमध्ये ज्या थिअरीज आहेत त्या थिअरीजला घेऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. लोकेशनवरती काम करत असेल, लोकेशनल थिअरीज ज्या आहेत त्या लोकेशनल थिअरीजवरती काम झाल्यानंतर ज्या थिअरीज मांडल्या गेल्या आहेत त्या मांडलेल्या थिअरीजचं तुम्ही कशा पद्धतीचं आधार घेऊन तुमचं रिसर्च पुढे घेऊन जाणार आहात हे त्यामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे. फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस, आपल्या टॉपिकशी निगडीत आपल्या हायपोथेसिस, मेकिंग अज्युम्शन्स ऑन प्रिडिक्शन टू टेस्ट, हे सगळे गृहीत धरले पाहिजेत. तुम्ही BAला असताना वगैरे शिकलात ना, आपण एक वेबरचा, अल्फ्रेड वेबरचा एकच थिअरी आपण त्यामध्ये शिकले आहेत. त्यानंतर एक व्हॉन थुनॉनचं ॲग्रिकल्चरचं लँड यूज मॉडेल आहे. तेवढे 2 थिअरी. पण याला सोडून आणखीन बऱ्याचशा थिअरीज इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये तुम्ही MAला
शिकत असणारा त्यामध्ये काही गोष्टी असतात, किंवा रँक साईज रूल आहे, सेटलमेंटच्या बाबतीत अभ्यास केला. जॉग्रफीमध्ये नसेल तुमचा विषय अक्रॉस द सब्जेक्ट असेल तर तुम्ही इकॉनॉमिक्सकडे जावा, समाजशास्त्राकडे जावा, राज्यशास्त्राकडे जावा. त्या विषयामध्ये काय आहे त्याचा अभ्यास करायला पाहिजे. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच जे आज NEPमध्ये आपण म्हणतो तर ते आलं पाहिजे. तर त्यासाठी ह्या गोष्टीकडं अक्रॉस द डिसिप्लिन जेव्हा विषय निवडतो आपण, प्युअरली जॉग्रफी घेतला तर काय अडचण नाही, परंतु जेव्हा आपण अक्रॉस द सब्जेक्ट जातो, मला 2 विषयाला घेऊन काम करायचं आहे तर तुम्हाला 2-3 विषय सोबत काम करायचं, ती सवय आपल्याला सुरुवातीपासून असलं पाहिजे. म्हणून आत्ता NEPमध्ये ते आलं कशाला, अनेक विषय घेऊन विद्यार्थी शिकलं गेलं पाहिजे. पुढं रिसर्च डिझाईन, प्लॅनिंग, हाऊ टू कलेक्ट अँड ॲनालाइज डेटा, सर्वे, एक्सपेरिमेंट्स, हे सगळे आपण कशा अर्थानं ह्या गोष्टी घेऊन पुढे जाणार आहोत. ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न येतात. तुम्ही जेव्हा एखादं प्रश्नावली तयार करता आणि मुलाखत घ्यायला जाता, त्याला एक नाव वेगळं आहे, त्याला इंटरव्ह्यू शेड्यूल म्हणतो आपण. अलॉंग विथ क्वेश्चन आहे इंटरव्ह्यू शेड्यूल, त्याचं नावाचं शेड्यूल, इंटरव्ह्यू शेड्यूल ज्याला म्हणतो आपण. ते नाही तर इतर वेळी प्रश्नावली असते आपली, आपण पोस्टानं ईमेलद्वारे आपल्याला माहिती घ्यायची असेल तर क्वेश्चन आपण पाठवून देतो आणि ते प्रश्नावली भरून येतं आणि ते आपण पुढं त्याचं घेऊन जात असतो. पण जेव्हा आपण मुलाखतीकडे जातो, 1-to-1 इंटरॅक्शन जेव्हा घेतो, तेव्हा ते इज कॉल्ड अ शेड्यूल, इंटरव्ह्यू शेड्यूल हा शब्द त्याला वापरला जातो. तर हे रिसर्च डिझाईनमध्ये अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टींना घेऊन आपल्याला आज फक्त तुम्ही एवढं समजून घ्या, PGला तुम्ही आहात, तुम्हाला चांगलं आहे की ह्या गोष्टी कळायला लागल्यात. मला हे रिसर्च मेथॉलॉजी केव्हा कळलं, आम्हाला नव्हतं तोपर्यंत. MA झालं, सगळं झालं, परंतु जेव्हा मस्के सर पहिल्या बॅचला होते दयानंद कॉलेजला, तेव्हा मी पहिल्याच वर्षी माझं देखील टीचिंगचं होतं आणि त्याच वर्षी माझं PhDच्या प्री कोर्सवरचे पेपर होते, थिअरीचे 3 पेपर, आणि मला तोपर्यंत माहीत नव्हतं, मी त्याच्यामध्ये नव्हतो. मग तेव्हा कळायला लागलं आणि माझे सर तिथं असताना मला हे पेपर तू शिकव म्हणले. आणि त्यावेळी मस्के सरांना आठवतं ते रिसर्च मेथॉलॉजी पेपर त्यांना पहिली बॅच त्यांची होती आणि माझा देखील ते पहिला अभ्यास होता. पण त्यावेळी मला बऱ्याचशा गोष्टी शिकवत असताना जेव्हा कळतात तेव्हा शिकत असताना बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. म्हणून जेव्हा शिकवायला सुरू केलं मग तेव्हा कळायला लागलं ह्या गोष्टी काय, त्या गोष्टी काय आहेत. तर त्या गोष्टी इथं आपल्या लक्षात येतात. तर रिसर्च डिझाईन म्हणजे पूर्ण फ्रेमवर्क असतं तुमचं, त्या फ्रेमवर्कमध्ये घेऊन तुम्हाला जावं लागतं. इथं घाई करून चालत नाही. इथं अजिबात घाई गडबड करून चालणार नाही. तुम्ही जर चांगलं रिसर्च, उत्तम रिसर्च करत असेल तर तुमचं हे स्टेप्स खूप महत्त्वाचे आहेत. आयडेंटिफाय झालं, तुमचं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर चांगलं पाहिजे. कुठंतरी आहे तिथे 10 पान काढला आणि इथं आणून लावला, तसं नाही. तुम्हाला त्यातलं प्रत्येक लाईन टू लाईन ते पाहिलं पाहिजे. कशासाठी ते आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, तुम्ही डीपमध्ये जावा, या लेखकाने हे काम केलं, कशासाठी काम केलं आणि त्याला काय तिथं सांगायचं आहे, हे सगळं पेज टू पेज, लाईन टू लाईन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर खूप चांगलं असतं. तुम्ही जर फॉरेनचे आर्टिकल बघितलात, परदेशातल्या लेखकांचे जर्नलमध्ये आर्टिकल, त्या आर्टिकलमध्ये रिसर्च पेपर 2 पान पण 10 पानाचं रेफरन्स असतं त्यांचं. हे का? कारण त्या आर्टिकलला कुणी चॅलेंज करू नये उद्या. त्यांनी घेतलेलं प्रत्येक माहिती पाठिंबाच्या रेफरन्सवरून काम केलं. तो रेफरन्स जितका तुमचा स्ट्रॉंग असेल, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जितका स्ट्रॉंग असेल, तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीचं रिसर्च तुमचं तयार होईल. यालाच तुम्हाला सुरुवातीचे 6 महिने वर्षे घालावं लागतात. एकदा आयडेंटिफाय केलं प्रॉब्लेम, मग रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. इथं जर गडबड गोंधळ केला, लगेच लवकर करायचं, मला नाही डिग्री घ्यायचं, मला नोकरी लागायचं आहे, तर पुढं काही त्याच्यामधनं आउटपुट काही येणार नाही आहे. नेक्स्ट घ्या सर. आता इथं काही तुम्हाला दिसणार नाही. व्हॉट मेक्स अ गुड हायपोथेसिस, हे काय याला वेळ घालायचा आहे. गुड हायपोथेसिस कसं निर्माण होतात, तुम्हाला सांगितलं ना, प्रश्न पडले पाहिजेत. आणि ते कुठले प्रश्न पडले पाहिजेत, चांगल्यातले चांगले, उत्तमातले उत्तम प्रश्न पडले पाहिजेत. वर्गात शिक्षक शिकवत असताना प्रश्न विचारा म्हटल्यानंतर तुमच्यापैकी कोणी एखाद दुसरा हात वर करतं किंवा कोणी बोलतच नाही. म्हणून बऱ्याच वेळा मी विद्यार्थी, मूकबधिरांच्या शाळेतले आम्ही शिक्षक झालो का असं वाटतं. उलट मूकबधिर शाळेतले विद्यार्थी हातवारे करून काहीतरी सांगतात तरी, परंतु आपल्यासारखे विद्यार्थी वर्गामध्ये बोलायला तयार नाही, कारण आपण भीतो. माझा प्रश्न चुकीचा आहे का, कोण काय हसतील का. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, तुम्ही सर्व मुलं, जगात काय चाललंय ते अभ्यासासाठी तुम्ही बघा, परंतु तुमचा जीवनाचं उद्दिष्ट ठरलं की मला ह्या गोष्टी अचीव करायच्या आहेत,
मग ते अचीव करण्यासाठी नो राईट नो लेफ्ट. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नका. एखादं सुंदर फळ लागलेलं झाड आहे, हो ना, त्या झाडाला जिथं खायचे फळं जास्त आहेत तिथं दगड मारतात ना जो लोक जास्त. म्हणून जो चांगल्यातलं चांगलं काम करतात त्याच्याबद्दल बोलणार, चांगलं पण बोलतील, काम संपलं की वेगळं बोलतील, परत तुम्हाला काम असेपर्यंत चांगलं बोलतील. ही व्यवस्था आहे. त्याबद्दल काय आपण अपेक्षा पण ठेवायची नाही. आणि जर अपेक्षा ठेवला मग त्या अपेक्षेतून काय होतं, नाराजी येते. मग त्यामुळं मनाला एवढं समजून घ्या, आत्ताच तुम्ही तयारी करा, मनाला एवढं समजून घ्या की माझं रिसर्च आहे आणि मी फॉर्म राहणार आहे आणि माझ्या सगळ्या गोष्टी गुड क्वेश्चन, त्याला सॉलिड क्वेश्चन शब्द आहे, सॉलिड क्वेश्चन तुमचं असलं पाहिजे हायपोथेसिसच्या बाबतीत. हां, उद्या तुम्हाला कोणाला विचारलं या वयोवृद्ध लोकांच्या पाठीमागे का लागला, ह्यांचं काय मुलाखत घेऊन काय करणार आहे, आज आहेत उद्या नाहीत, यांना घेऊन तू कशाला अभ्यास करायला, असं जर कोणी म्हणलं तर तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे हे लोक देशाच्या संपत्तीमध्ये किती भर घातलेले आहेत, आणखी त्यांच्यासाठी काय करता येतं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते दुसरं येतं बॅकग्राऊंड रिसर्च, रिव्ह्यू ऑफ लिटरेचरकडे येतो आपण. बॅकग्राऊंड रिसर्चमध्ये काय काय झालेलं आहे हे तिथं येतं. तिसरं मेकिंग शुअर इट इज टेस्टेबल, टेस्ट करता आलं शुअर म्हणजे ते टेस्टिंग असतं. हे जास्त स्टेप्स कुठे सायन्समध्ये आपण लॅबोरेटरीमध्ये आपण वापरतो, परंतु आपला देखील विषय त्या बेसकडं असल्यामुळं आपण काही हायपोथेसिस घेत असतो. इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आपण घेत असतो. हे दोन व्हेरिएबल्स घेतलं आपण असं म्हणतो का बघा, दोन व्हेरिएबल कसं निवडतो आपण, 90% प्राप्त गुण असलेला विद्यार्थी समाजशील असणार आहे का, 40% गुणप्राप्त विद्यार्थी समाजशील असणार आहे का, यापैकी कोण कसा असणार आहे, एक्स वायचं आपण रिलेशन लावलं मग तुम्हाला तिथं ते पुढं सिद्ध करता येतात. असे विषय मध्ये आपल्याला जाता येतात. पुढे घ्या सर. स्टेप्स इन रिसर्च मेथॉडॉलॉजी. पुढे आपण येऊया थोडंसं पुढं. कोणकोणत्या पायऱ्या आहेत संशोधनामध्ये, त्या संशोधन पहिली पायरी आहे. हे सगळं झाल्यानंतर पुढच्या पायरी येतो डेटा कलेक्शन, आकडेवारी जमा करणं. आकडेवारी जमा करण्यापूर्वी आता जे सांगितलं प्रश्नावली तुमची, ऑब्जेक्टिव्ज, हायपोथेसिस, टायटल हे सगळं तुमच्या त्या प्रश्नावलीमध्ये आले पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला गॅदरिंग इन्फॉर्मेशन युजिंग टूल्स लाईक, कोणकोणते टूल्स आहेत. नंबर 1 क्वेश्चनेअर, प्रश्नावली. नंबर 2 इंटरव्ह्यूज, किंवा ऑब्झर्वेशन्स. आता यातलं क्वेश्चनेअर मस्के सरांना माहीत आहे, एका क्वेश्चनेवरती बोलायचं म्हणलं की ते क्वेश्चनेअर बऱ्याच तास त्यावर बोललं होतं, एक आस्पेक्ट. म्हणून तुम्ही रिसर्च मेथॉडॉलॉजी पेपर MAला आहे, डिटेलमध्ये जावा. क्लोज एंडेड क्वेश्चनेअर काय, ओपन एंडेड क्वेश्चनरी काय आहे, त्या क्वेश्चनरीमध्ये काय काय असलं पाहिजे, ते टेस्टेबल असले पाहिजे. प्रत्येक प्रश्नावरती सविस्तर वेळ आपल्याला घालवावं लागतं. तर हे क्वेश्चनेअर आहे, त्यामध्ये इंटरव्ह्यूज असणार आहेत, ऑब्झर्वेशन्स असणार आहेत. ऑब्झर्वेशन्स कशाचे पाहिजे आपल्याला, सोसायटील ऑब्झर्वेशन्स. समजा तुम्ही देवदासी प्रथेबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे, असा विषय सोशल जॉग्राफीमध्ये तुम्ही घेतला किंवा कल्चरल जॉग्राफीमध्ये तुम्ही विषय निवडलात, तर तुम्हाला हे ऑब्झर्वेशन्स असलं पाहिजेत. माझं एक ICSRचं प्रोजेक्ट होतं, त्या सोशल जॉग्राफीच्या अनुषंगाने ते काम केलं होतं. मिड टर्मच्या इंटरॅक्शनला मी गेलो होतो, मग ते JNUमध्ये मॅडम होत्या इंटरॅक्शनला. हा पार्ट माझ्याकडनं मिसिंग होता, कुठला, ऑब्झर्वेशन्सचा, जे क्वालिटेटिव्ह टेक्निकला घेऊन काम करतं. थोडासा माझा पार्ट मध्यावरती येऊन थांबलो होतो मी, आणि मी त्यांच्याशी बोलत होतो, एक 15-20 मिनटं त्यांची चर्चा झाली की मॅडम हे पार्ट थोडं मला कुठंतरी वाटतं की महिला आरक्षण आहे आणि महिला घरीच आहेत. त्या महिलेची मुलाखत घ्यायला लागेल, तर नवरा समोर येतो, भाऊ समोर येतो, कोणतरी दीर समोर येतोय, ती महिला येतच नाही. ज्या महिलाच्या अनुषंगाने काम करायचं ना, ते कसं, मग त्यांनी म्हटलं की या अँगलनं तुम्ही जावा, ऑब्झर्वेशन्स बघा, सभोवताली फिरा, म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी कळतील त्यातनं. मग ते क्वालिटेटिव्ह टेक्निक्स त्यामध्ये वापरलं, म्हणजे ज्यामध्ये आपण संख्यात्मक माहिती आणि गुणात्मक माहिती म्हणतो आपण, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह हे 2 शब्द आहेत त्यामध्ये. मग हे गुणात्मकतेमध्ये येतं. आता जे सांगितलं तुम्हाला, देवदासी प्रथा, लिव्ह इन रिलेशनशिप, एजिंग पॉप्युलेशन, फिजिकल हँडिकॅप, डिसेबल्ड पॉप्युलेशन, अशांना घेऊन जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हा ऑब्झर्वेशनचा पॉईंट तुमचा चांगला असला पाहिजे. डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, अप्लाइंग स्टॅटिस्टिकल अँड क्वालिटी टेक्निक्स टू अंडरस्टँड डेटा.
आलेली आकडेवारी माहिती घेत असताना याकडं तुम्ही पहा गुणात्मक आणि संख्यात्मकच्या दृष्टिकोनातून. संख्यात्मक तुम्हाला काय उदाहरण दिलं मी, रिग्रेशन अनालिसिसपर्यंत तुम्हाला जावं लागणार, ज्यामध्ये एक्स अँड वाय व्हेरिएबल्स असणार आहेत. एक्स आणि वाय कसे कोरिलेट करतात हे कोरिलेशन तुम्हाला त्यातून सांगावं लागणार आहे, जो पार्ट इकॉनॉमिक मेट्रिक्सवर खूप चांगल्या पद्धतीनं करतात. ते तुम्हाला इथं करायचं आहे. कन्क्लुजन अँड रिकमेंडेशन. कन्क्लुजन रिकमेंडेशनमध्ये खूप गंमत चालते आता अलीकडं. तुम्हाला माहीत आहे, आता आम्ही शिकत होतो त्यावेळी मराठीमध्ये कवितेचं रसग्रहण करा किंवा एखादं पॅराग्राफचं 1/3 करा, होय ना, सारांश रूपानं लिहा. मग आम्हाला काय शिकवलं जाणार, 1/3 करा किंवा सारांश लिहा. त्यामध्ये काय करणार, वरचे 2 लाईन, मधले 2 लाईन आणि शेवटचे 2 लाईन. झालं तुमचं रसग्रहण, कवितेचं रसग्रहण झालं आणि सारांश लेखन झालं. हे व्हायला नको. बऱ्याच जणांचं कन्क्लुजन अँड रेकमेंडेशन, कन्क्लुजन हे टू द पॉईंट तुमचे असले पाहिजेत. जास्त कन्क्लुजन असून चालत नाही. तुम्ही एखादा रिसर्च पेपर करायला तर रिसर्च पेपरमध्ये तुमचे सॉलिड 3-4 कन्क्लुजन असले पाहिजेत की जे ॲप्रिशिएट झाले पाहिजेत. आणि त्या 3-4चं इम्प्लिमेंट करण्याचा जो भाग असतो, ज्याला प्लॅनिंगकडे जायचा भाग म्हणतो आपण, प्लॅनिंगला जायचं असतं ना, ते जाण्यासाठी तुमचं रिकमेंडेशन खूप महत्त्वाचं. ड्रॉइंग फाइंडिंग्स अँड सजेस्टिंग ॲक्शन्स फॉर आवर फ्युचर रिसर्च. म्हणून रिसर्च पेपरच्या शेवटी वे फॉरवर्ड म्हणून एक येतं. रिसर्च पेपर झालं सगळ्यात शेवटी वे फॉरवर्ड म्हणून त्यामध्ये द्यायचं असतं की काय, की माझं इथपर्यंत झालेलं आहे, आणखीन कोणाला जर काम करायचं असेल याच्यामध्ये तर तुम्ही या पद्धतीने आणखीन पुढे जाऊ शकता. तर त्यामध्ये तो वे फॉरवर्डचा एक मुद्दा येतो. कन्क्लुजन रिकमेंडेशन झालं. रिपोर्ट रायटिंग दुपार सत्रामध्ये आपल्याला ह्यानंतर डॉक्टर बापूराव तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतील ते. तर रिपोर्ट रायटिंगमध्ये तुमचं प्रेझेंटेशन हे चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे, ते क्लिअर असलं पाहिजे, स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. पुढे घ्या. सायंटिफिक मेथड काय आहेत आत्तापर्यंत चर्चा केलेलं. पहिल्यांदा क्वेश्चन मार्क, फक्त डायग्रॅमॅटिक आता जे सांगितलं ते तुम्हाला डायग्रॅमच्या स्वरूपामध्ये आहे. क्वेश्चन मार्क आहेत, प्रश्न पडले पाहिजेत बरं का. प्रश्न जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काय होणार नाही. मग तुम्हाला म्हणलं आम्हाला प्रश्न कसे विचारायचे त्याची एक कार्यशाळा घ्या म्हणणार. हाऊ टू आस्क क्वेश्चन. आता सगळं आपल्याकडं आहे, है ना, ChatGPT पण आपल्याकडं आहे, परंतु त्याला प्रश्न JIS-मध्ये देखील तेच आहे, परंतु वाईज क्वेश्चन विचारता आलं पाहिजे. आणि नेमकं त्याचं ट्रेनिंग कोणी देत नाही आपल्याला, होय ना. त्याचा एक प्रश्न आहे. प्रश्न कसे विचारायचा हा एक मोठा प्रश्न आहे आपल्याला. पुढं मग त्या प्रश्नाला घेऊन रिसर्च, हायपोथेसिस, एक्सपेरिमेंट, अनालिसिस आणि कन्क्लुजन हे डायग्रॅमॅटिक स्वरूपामध्ये. मला काल ते वेळ होता थोडंसं ते काढलं आणि मिळालं ते. पुढे घ्या सर. ते रिसर्च मेथडॉलॉजी आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घेतल्या आपण. पुढं टाईप्स ऑफ रिसर्च, थोडंसं पुढे येऊया आता आपण. टाईप्स ऑफ रिसर्चमध्ये आता कोणाला आकडेवारी जमतच नाही, गणित जमतच नाही. मला त्याचं 36चा आकडा आहे, म्हणजे गणितामध्ये 10वीला 35 मार्क देखील मला मिळाले नाहीत असं ज्यांना वाटतं त्यांनी देखील घाबरून जायची काही गरज नाही. तो पार्ट सोडून द्या. तुम्हाला सवलत दिलेली आहे ना दुसरं पार्टचं, जे पहिलं ऑप्शन आहे बघा, क्वालिटेटिव्ह रिसर्च. जे सांगितलं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, आज चर्चात्मक स्वरूपामध्ये या, डिस्कशनच्या माध्यमातून तुम्ही फोकस ऑन डिस्क्रिप्टिव्ह डेटा, ओपिनियन पोल, एक्झिट पोल म्हणजे काय, ओपिनियन पोल असतं, एक्सपिरियन्स, ऑब्झर्वेशन्स. तुमचं ऑब्झर्वेशन्स, एक्सपिरियन्स हे त्या बाबतीत ते प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत. ठीक आहे ना. आत्ता बसमध्ये महिलांना काय दिलं गेलं, किती टक्के सवलत दिली गेली, 50%. मग याचा परिणाम अभ्यासाचा मला, मग त्यासाठी प्रश्न पडले पाहिजेत. हे दिलं सवलत शासन, चांगल्या कामासाठी दिलं, चांगला उद्देशन दिलं आहे, परंतु याचे काही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक काही प्रश्न आहेत का, निर्माण होऊ शकतात का झालेले आहेत का. आणखीन थोडे 2-3 वर्ष, आता सुरू झालं नाही आहे, किती वर्ष झालं, 1-2 वर्ष झाले असतील आता, हो ना सर. कोण वापरले, तुम्ही वापरा, तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
आणखीन त्याला थोडा वेळ गेला मग तुमच्या लक्षात यायला लागेल की बस प्रवास करण्यामध्ये आता आमच्यापैकी बरेचसे पुरुष मंडळ बसने येतच नाहीत. मग आम्ही काय करतो, आमच्या अक्कलकोट सोय कर्नाटकच्या बस खूप येतं आम्हाला. मग कर्नाटक बसमध्ये तुम्ही कोणी येत नाही. होय की नाही. मग आम्हाला ती बस चांगली आहे कर्नाटकची बस. मग ते म्हणजे याचे इफेक्ट्स जे आहेत पॉझिटिव्ह इफेक्ट्स विद्यार्थी दशेमध्ये स्टुडंट पास मिळतात. मग याचं मोजमाप झालं पाहिजे की नको. यासाठी महामंडळाकडे तुम्ही एस टी महामंडळाकडे जर एखादा प्रस्ताव दिला, सर माझं हे असं आहे, तुमचं एवढं काम चांगलं आहे, मला समाजासाठी एस टी महामंडळ काय करतं आहे विद्यार्थ्यासाठी पर्टिक्युलरली. विद्यार्थी म्हणजे समाज आलं, समाज म्हणजे कुटुंब आलं, कुटुंब म्हणजे ते घर आलं, त्या घराची आर्थिक व्यवस्था आली. ते किती त्याचं अपलिफ्टमेंटमध्ये या एस टी महामंडळाचं काय योगदान आहे हे लक्षात घ्या. ते आपल्याला चांगला विषय घेऊन काम करू शकतो आपण. असे अनेक विषयाला काही कमी नाही, फक्त काय कमी आहे, चिकाटीनं जिद्दीनं वेळ देणारे विद्यार्थी मिळत नाहीत. हा त्यातला महत्त्वाचा एक भाग आजच्या याच्यामध्ये दिसतं. क्वालिटी झालं क्वांटिटेटिव्ह रिसर्च, जिथं पूर्ण मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्सपेक्षा स्टॅटिस्टिक्स हे जास्त आहे. त्यामध्ये तो भाग ज्यांचा हा बेस चांगला आहे ना स्टॅटचा, ते पुढं यावं. आणि काही वेळेला दोन्ही मेथडनं आपण यूज करू शकतो. आता आमचं टुरिझम जॉग्रफी माझं स्पेशलायझेशन, टुरिझम जॉग्रफीमध्ये आम्ही दोन्ही यूज करतो. अर्बन जॉग्रफी आहे, अर्बन जॉग्रफीमध्ये देखील दोन्ही मिक्स मेथड ज्याला म्हणतो आपण, ते दोन्ही आपण घेऊ शकतो, ते मिक्स मेथड म्हणून. तर त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आता जे सांगितलं सगळं, त्या टेक्निक्सकडे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, पुढे घ्या. इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च मेथॉडॉलॉजी. का एवढं वेळ का चालू आहे, एवढं सगळं करायची का गरज आहे, हो की नाही. तर त्याचं महत्त्वच एवढं आहे की तुम्हाला ॲक्युरेसी आणि रिलायबिलिटी काढता आलं पाहिजे. तुमचं रिझल्ट जे आहे ते रिझल्ट ॲक्युरेटकडे असणं पाहिजे. त्यानंतर सिस्टमॅटिक प्रॉब्लेम सॉल्विंग तुमचं असलं पाहिजे. तुमचा अप्रोच जो आहे तो सिस्टमॅटिकपणे प्रॉब्लेम सॉल्विंगकडे जायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर इथं सायंटिफिक बेस असलं पाहिजे. रिप्लिकेशन ऑफ रिसर्च बाय अदर्स हे पण थोडं कमी त्यामध्ये आलं पाहिजे. आणि इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग इन अकॅडमिक, बिझनेस अँड पॉलिसी कॉन्टेक्स्ट. माझा रिसर्च शेवटी कोणासाठी उपयुक्त आहे, कोण याचा वापर करणार आहेत, कोणते घटक आहेत. एक अकॅडमिक आहे, माझ्यानंतर माझे रिसर्चचा रेफरन्स घेणारे माझे विद्यार्थी असतात. मी एकदा ग्वाल्हेरच्या कॉन्फरन्समध्ये गेलो तर त्यामध्ये डेक्कन जॉग्रफीचा आपला अंक येतो ना पुण्यातला, त्या डेक्कन जॉग्रफीमध्ये टुरिझमचा एक आर्टिकल पब्लिश झाला होता माझं ते. आणि त्याचं काम कुठंतरी जयपूरमध्ये एक स्टुडंट करत होती आणि ती मुलगी त्या कॉन्फरन्स आली होती. आणि तिथं माझं पेपर वाचन झाल्यानंतर ती येऊन मला भेटली, सर मी असं तुमच्या पेपरचं रेफरन्स वापरलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण कोण माहीत नाही, जयपूरची मुलगी, ग्वाल्हेरचं कॉन्फरन्स, आम्ही अक्कलकोटमध्ये, म्हणजे हे याचं नोंद जे आहे तुम्ही केलेल्या कामाचं आपलं रेफरन्स कोण घेत असतं त्याची नोंद कुठंतरी होत असतं. ठीक आहे, त्याकडे आपल्याला जायचं आहे. तर डिसिजन मेकिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, एक शैक्षणिक आहे, दुसरं बिझनेस लोक असतात. आज अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंट फंडिंग देत नाही हायर एज्युकेशनला, तर सगळ्या संस्था ज्यांना वाटतं की माझ्याकडं इंडस्ट्री आहे आणि माझ्या इंडस्ट्रीत आणखीन पुढं चांगलं उत्पादन निर्माण व्हावं म्हणून त्यांनी पैसा युनिव्हर्सिटीमध्ये गुंतवतात. ते कल्चर अजून आपल्याकडे यायचं आहे. आणखीन एक 10 वर्षांनी ते कल्चर आपल्याकडे देखील, की कोणाला काय पैसा गव्हर्नमेंटकडे मिळणार नाही आहे, तुम्हीच जायचं, अप्रोच व्हायचं आणि प्रोजेक्ट घ्या. आता महामंडळ सांगितलं तुम्हाला, एस टी महामंडळ, तसं प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये आता काही निधी आहे. इवन महापालिकेकडे गेला तुम्ही, महापालिकेमध्ये देखील काही एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून, अर्बन इश्यूज दृष्टिकोनातून त्यांनी निधी, आपलं जर काम चांगलं असेल तर ते निधी देऊ शकतात. त्याचं पुढच्या येणाऱ्या काळात ते होणार आहे. पुढचं घ्या सर. टूल्स अँड टेक्निक्स हे सगळं त्यामध्ये गोष्टी येतात. सेकंडरी डेटा, प्रायमरी डेटा, अनालिसिस टूल्स. प्रायमरी डेटा म्हणजे काय माहीत आहे सगळ्यांना, आता त्यामध्ये बोलण्याची आवश्यकता नाही. सेकंडरी डेटा देखील माहीत आहे, पण एक काम करा, सेकंडरी डेटा जिथून घेता त्याचा संदर्भ लिहून ठेवा. सगळं 10 पानं लिहून घेतला आणि कोणाचं घेतलं हे सांगितलं नाही, ते कुठंतरी चेक केलं तर तुम्ही अडचणीत येतो त्यामध्ये. ठीक आहे, GIS, GPS, रिमोट सेन्सिंग याचे आत्ताच कोर्सेस करा. आत्ताच तुम्ही शिकत असताना कोर्सेसला जावा. ठीक आहे, पुढे घ्या. लास्ट पार्टला घ्या पुढं. रिसर्च मेथॉडॉलॉजी इज द फाउंडेशन ऑफ एनी सायंटिफिक स्टडी. हा पाया आहे. हा पाया जितका तुमचा मजबूत होईल रिसर्च मेथॉडॉलॉजीचा,
तर तेवढाच तुमचं काय वाढणार आहे, रिसर्च फाइंडिंग्स आर क्रेडिबल, व्हॅलिड अँड युजफुल फॉर अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम्स अँड डेव्हलपिंग प्रॅक्टिकल सोल्युशन्स. हे प्रॅक्टिकल सोल्युशन्सकडं आपल्याला आलं पाहिजे. ते विचारतात ना, उद्या तुम्ही विचारलं हे रिसर्च तुम्ही कोणासाठी करताय, त्याचं उत्तर काय असणार आहे? तुम्ही ॲडमिशन घेताना तुम्हाला विचारतात कुठल्या विषयात काम करणार आहे काय आणि कोणासाठी करता, सगळे उत्तर काय असतं, माझ्यासाठी. पहिल्यांदा माझ्यासाठी, स्वतःसाठी आहे ना, माझ्यासाठी मी करते. मग ते सांगता आलं पाहिजे ते. तर त्या गोष्टीकडे आपण जाऊया आणि ते प्रॅक्टिकल सोल्युशन्स आपले रिसर्च असले पाहिजेत या अपेक्षेनं आत्ताचे NEP 2020 हे पाहतं आहे आणि त्यासाठी आपण काम करायचं. पुढे घ्या सर. लास्ट, टुगेदर वी ॲक्ट. आत्ताचं रिसर्च जे आहे मी एकटा करतो म्हणजे चांगलं होणार नाही आहे, होईल, खूप रेअर असे असतात. परंतु आत्ता मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असल्यामुळं आणि कोलॅबरेटिव्ह रिसर्चचा युग असल्यामुळं आत्ता जर तुम्ही साईट बघितलं ICSRमध्ये जर गेला तुम्ही तर त्यांनी आता इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट द्यायचं बंद केलं. ते आता खूप कमी आहेत इंडिव्हिज्युअल देणारे. तर तुम्ही कोलॅबरेटिव्ह रिसर्चवर कसं कॅरी आउट करणं, म्हणजे आता संगमेश्वर कॉलेज आहे, वालचंद कॉलेज आहे, डॉक्टर देडे सरांचं मंद्रुपचं कॉलेज आहे, अशा 2-3 इन्स्टिट्यूटनं मिळून तिथले एक्सपर्टाईज एकत्र येऊन जर एखादा कोलॅबरेटिव्ह ब्रॉडर सेन्समध्ये विषय निवडला, म्हणजे अगदी साऊथ एशिया नॅशनल लेवलला असा विषय जर घेतलात, मग त्याला फंडिंग खूप मोठं आहे. आता 30-30 लाखापर्यंत फंडिंग आहे. आता पैसा आहे, आपण म्हणतो काय करायचं, पैसा नाही, पण पैसा प्रचंड आहे. परंतु तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याची ही जी चर्चा आहे, ही चर्चा ज्यांना व्यवस्थित जमतं ते तिथपर्यंत जाऊन पोहोचतात आणि पैसे घेतात. सो देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट टुगेदर वी ॲक्ट फॉर रिसर्च ऑल्सो. अँड लास्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे, शेक हँड करा. माझंच रिसर्च खूप चांगलं आहे, मी कोणाला दाखवत नाही, मी लपवून ठेवते आणि माझ्या बॅगेतच राहू दे आणि माझं रिसर्च फायनलला जाऊ दे. तसं केलं तर काय होईल, थोडंसं चर्चा कमी होईल तुमचं PhD होईल, परंतु काय होईल त्यामधनं तुम्हाला एक समाधान पातळी जी आहे की माझं रिसर्च माझ्या समाधानाच्या लेवलपर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. ठीक आहे. सो थँक्यू वन अँड ऑल and thanks for Sangameshwar College and Department of Geography. And last but not least, you are the future resource of our nation. Those who are considering yourself as a best researcher, and I hope within 5 years maybe you will shine anywhere in the research areas. Okay, thank you one and all. Thank you sir. तर 3 कडे लक्ष द्या. Any silly question can lead a very bright research. Thank you, sir. Through your energetic voice, by giving various examples and with direct involvement of students, you explained meaning, definition, objective, various steps and importance of research methodology. Thank you very much, sir. Now, I would like to invite Dr. Azim Mohorkar, sir, for presidential remark. इतर अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, संगमेश्वर कॉलेजचे विद्यार्थी, मोहोळ कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित आहात. मला वाटतं दयानंद आणि वालचंद कॉलेजचे काही विद्यार्थी असतील. वेळ हळूहळू वाढतोय आणि अजून एक सेशन होणार आहे, त्याच्यानंतर समारोप होणार आहे आणि त्यात आम्ही तुमच्यासाठी काहीच सोय केली नाही. फक्त एक ब्रेकफास्ट थोड्या वेळाने आम्ही ह्या सेशन संपल्यानंतर थोडीशी सोय केली आहे. कारण सर अतिशय चांगल्या भाषेत, शब्दात त्यांनी रिसर्च मेथडॉलॉजी हा विषय तुम्हाला समजावून सांगितलं. प्रत्येक सेशनला एक चेअरमन असतो आणि चेअरमनची भूमिका असते की गेस्टने ज्या वेळेला विषय मांडतात, दिलेला विषय, त्या दिलेल्या विषयावरती मांडणी कशी केली हे मांडणं
त्या चेअरमनकडं असतं. आडवी तोटी सर माझ्यापेक्षा फार सिनियर आहेत, मी त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. फक्त इतकंच सांगेन की त्यांनी रिसर्च मेथडॉलॉजीवर मिनिंगपासून ते कन्क्लुजन कसं करायचं या सगळ्या गोष्टी सविस्तर तुम्हाला माहिती दिलेत. भूगोल असा विषय आहे की सुरुवातीला मानवाची निर्मिती झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच, आपल्याकडं काहीच नव्हतं, आपण फक्त एकटेच होतो. आणि त्याच्यानंतर सर्व शोधून आपण काढलं, मानवाने काढलं. अन्न शोधलं, वस्त्र शोधून काढलं, निवारा शोधून काढला, म्हणजे आपल्या गरजा वाढवून घेतल्या. आणि गरजा वाढवून घेताना अनेक जे काही गरजा आपल्या डोक्यात होत्या, म्हणजे थोडक्यात त्या समस्या आपल्या डोक्यात होत्या. आणि समस्या म्हणजे निश्चित काय, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करायचा प्रयत्न करतो त्या बाबतीत जे आपल्याला एखादी अडचण आली किंवा एखादी समस्या आली, त्या समस्याचं निराकरण कसं करायचं. आणि निराकरण असं करायचं की जेणेकरून ते उपयोगाला आपल्याला येईल किंवा आपल्या समाजाला येईल. आणि त्याचीच निर्मिती करायचं म्हणजे संशोधन आहे. संशोधन म्हणजे निश्चित असं फारसं नवीन असं काहीतरी आपल्याला शोधून काढायचं ते तरी आहेच आहे, आपल्याला नवीन शोधून काढायचं असतंच आहे. भूगोल असा एक विषय आहे की भू अंतर्गत भागापासून अवकाशापर्यंत, प्राण्यापासून पक्ष्यापर्यंत असं सर्वत्र पसरलेला भूगोल आहे. आणि भूगोलामध्ये अनेक समस्या आहेत आणि त्यातल्या त्यात भूगोलाला भरपूर असं व्याप्ती आहे. फक्त झूलॉजी प्राणीशास्त्र घेतलं ते प्राण्यांच्या बाबतीतच ते मर्यादित विषय आहे, हो की नाही. बॉटनी फक्त ते वनस्पतीच्या बाबतीत मर्यादित विषय आहे. पण भूगोल असा विषय आहे ते मग ते प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असेल, मानव असेल, सूक्ष्मजीव असतील, यंत्रसामुग्री असतील, प्राथमिक व्यवसाय असतील, दुय्यम व्यवसाय असतील, तृतीय असतील, चतुर्थ श्रेणीतले व्यवसाय नवीन असतील, पंचम श्रेणीतले व्यवसाय असतील, असे प्रत्येक असे जे काही व्यवसाय म्हणजे सगळा जो काही घटक आहे निसर्ग निर्मितीपासून तो सगळा विषय भूगोलात येतो. आणि भूगोलाला भरपूर असं रिसर्च करायला वाव आहे. आणि म्हणूनच प्रश्न आपल्या डोक्यात पडणं म्हणजे समस्या निर्माण होणं. आता सरांनी विचारलं तुम्हाला प्रश्न कोणाला विचारायचं का, प्रश्नच पडले नाहीत म्हणजे प्रश्न नाही पडणं म्हणजे संशोधन आपल्याला जमत नाही असा त्याचा अर्थ होतो. संशोधन छोट्यातली छोटी टाचण्यापासून ते मोठ्या यंत्रसामुग्रीपर्यंत करता येतं. एक झाड जरी घेतलात, त्या झाडाची साल असेल, मूळ असेल, पान असेल, फूल असेल, सगळ्या त्या प्रत्येक अवयवावरती त्याचं संशोधन करता येतं. मित्रांनो, मी फक्त एक झाडाचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. तसं सुरुवातीला जो वेळेला मागाशी म्हणालो मी, मानव फक्त एकटा आला, सगळं शोधून काढलं, आहे निसर्गातलं सगळं शोधून काढायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर आपण अनेक आपले जे काही समस्या होत्या त्या समस्याचं निराकरण आतापर्यंत करत आलो आहे. पण पूर्वी फारशी अशी सोय नव्हती या समस्याचं निराकरण करायला. टूल्स नव्हते, यंत्रसामुग्री नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं, डेटा नव्हता. पण आता सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. यातून आपल्याला एक नवीन निर्मिती करायची आहे, हो की नाही. समजा आवळा आहे, आवळा पूर्वीपासून आपल्याला मानवाला माहिती आहे, पण त्याचा उपयोग आता कसा कसा होणार आहे आणि भविष्यात आरोग्यासाठी त्याचा काय उपयोग होणार आहे. मी फक्त आवळ्याचं एक्झाम्पल दिलं. आपल्या सोलापूरमध्ये अनेक पिकं आहेत. फॉर एक्झाम्पल ज्वारी आहे, ज्वारीचा आपण फक्त भाकरी बनवण्यासाठी आपण उपयोग करतोय असं नव्हे, त्याच्यापासून अजून काय नवीन बनवता येईल, याच्यापासून अजून काय निर्मिती करता येईल की माझं संशोधन त्यात होईल आणि ते समाजाला उपयोगाला पडेल. असं संशोधन करणं म्हणजे निश्चित अशी काहीतरी नवीन घटकाची, नवीन संशोधनाची निर्मिती करणं. आणि म्हणूनच समस्या निर्माण होणं, समस्या आपल्या डोक्यात पडणं फार महत्त्वाचं आहे. याच्यानंतर मला वाटतं फारसं न बोलता आडवी तोटी सर अतिशय चांगल्या भाषेत भरपूर वेळ घेऊन 1 तासभर PPTद्वारे तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीवर चांगल्या पद्धतीने विषय समजावून सांगितलं. त्यांचं मनापासून भूगोल विभाग आणि संगमेश्वर कॉलेजकडून आभार मानतो. आणि हे सेशन संपलं असं याच्यानंतर आभार होईल.
Thank you, sir. Now I request to Dr. Vaibhav Ingre, sir, to deliver a vote of thanks of this first session. आजच्या कार्यक्रमाला रिसोर्स पर्सन म्हणून माझे गुरुवर्य जे मला MAला ॲग्रिकल्चर जिओग्राफी शिकवायला होते असे आदरणीय डॉक्टर शिवराया आडवीतोट सर, माजी प्राचार्य CB खेडगी कॉलेज अक्कलकोट तथा अध्यक्ष सोलापूर भूगोल शिक्षक संघ. सर ॲक्च्युली आता रिटायर्ड झालेले आहेत, पण सर जे आपल्या भूगोलामध्ये एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणतो, जे नेहमीच सदाहरित असतं, त्याप्रमाणे सर आहेत. त्यांनी त्यांचा हा अभ्यासाचा व्यासंग सोडलेला नाही. केव्हा पण बोलू द्यात, मला वाटतं या 2 महिन्यामध्ये 2दा-3दा सर आपल्याकडे आलेले आहेत. आणि रिसर्च म्हणजे काय, तिथंपासून ते आपण काय करू शकतो, कशा प्रकारे करायचं असतं, मेथोडॉलॉजी कुठली सिलेक्ट करायची, हे सर्व सरांनी सांगितलेलं आहे. आणि सरांनी बोलता बोलता म्हणलं की माझी विद्यार्थिनी मंजू इथं आहे. जेव्हा या रिसर्च विषयावरती आमच्यामध्ये डिस्कशन होतं तेव्हा मॅडम काहीतरी कामात असतील तर लगेच त्यांचं मत मांडतात, कारण तेवढं तयार सरांनी मॅडमला केलेलं आहे, त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना तयार केलेलं आहे. सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. आणि मला थोडंसं हेवा देखील वाटतो या विद्यार्थ्यांचा. आम्ही रिसर्च करत असताना तेव्हा व्हॉट्सअप वगैरे इतकं जास्त वापरात नव्हतं, कुठं असे कार्यक्रम आयोजित आहे का हे कळत नव्हतं. आणि अशी संधी आम्हाला तेव्हा मिळाली नाही. काही आमच्या रिसर्चमध्ये चुका झाल्या असतील किंवा चांगल्या पद्धतीनं रिसर्च कसा करावा हे आम्हाला खूप कष्ट घेऊन समजलं. पण तुम्ही खूप लकी आहात, अशा प्रकारचे रिसोर्स पर्सन आपल्या दयानंद कॉलेजनी या ठिकाणी आणले. नेमकं संशोधन म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजण्यासाठी आपल्या डिपार्टमेंट तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर RJ मोरकर सर यांनी अध्यक्षस्थान भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. सरांचे, आडवीतोड सरांचे परत एकदा आभार मानतो, संयोजकांचे आभार मानतो. आणि पहिलं सेशन या ठिकाणी संपलं असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो. धन्यवाद.